नमस्कार. डिजिटल माऊली या कम्युनिटीमध्ये आपलं सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. मी ज्ञानेश्वर काळे. गेली 15 वर्षापासून मी कमर्शियल प्रिंटिंग किंवा ग्राफिक्स मध्ये काम करत आहे. आणि या 15 वर्षामध्ये मी जे जे अनुभवलं, म्हणजे वेगवेगळे जे सॉफ्टवेअर मी या ठिकाणी बघितले, ज्यामध्ये कोरलड्रॉ असेल, फोटोशॉप असेल, इलिस्ट्रेटर असेल किंवा अन्य सॉफ्टवेअर असतील, ही सगळी जी सॉफ्टवेअर आहे ही सॉफ्टवेअर आपल्याला शिकण्यासाठी लागणारा कालावधी, त्याच्यामधले असलेली गुंतागुंत, क्रिएटिव्हिटी, या सगळ्यांचा विचार करून आपण या ठिकाणी हे 2 तासाचं वर्कशॉप या ठिकाणी तयार केलेलं आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न असा होता की या 2 तासाच्या वर्कशॉपमध्ये ग्राफिक शिकणं शक्य आहे का. तर या 2 तासाच्या वर्कशॉपमध्ये संपूर्ण ग्राफिक शिकणं हे शक्यही आहे. आणि शिकलेलं ग्राफिक पुढील 10व्या ते 15व्या मिनिटाला अप्लाय करून तुम्ही तुमचं स्वतःचं ग्राफिक या ठिकाणी क्रिएट सुद्धा करणार आहात. अतिशय सोप्या आणि सुटसुटीत भाषेमध्ये मी तुम्हाला हे जे ग्राफिक्स आहे हे शिकवणार आहे. बघा, या ठिकाणी आपण हे जे ग्राफिक्स या ठिकाणी शिकणार आहोत, यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं सॉफ्टवेअर आपल्याला या ठिकाणी इन्स्टॉल करण्याची गरज असणार नाही. जाहिरातीमध्येच मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण एक प्लॅटफॉर्म असा वापरणार आहे की ज्या प्लॅटफॉर्म वरती आपल्याला कोणतंही सॉफ्टवेअर या ठिकाणी इन्स्टॉल करण्याची गरज नसते. ज्यामध्ये बघा, आपण नेहमी ऐकतो की फोटोशॉप असेल, कोरलड्रॉ असेल, इलिस्ट्रेटर असेल किंवा अन्य डिझाईनचे सॉफ्टवेअर असतील, हे आपल्याला कॉम्प्युटरमध्ये त्या ठिकाणी इन्स्टॉल करायला लागतात किंवा आपल्या मोबाईलमध्ये त्याचं ऍप्लिकेशन घ्यायला लागतं. अशी हेवी जी सॉफ्टवेअर आहे, ती हेवी सॉफ्टवेअर आपल्याला आपल्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करण्याची गरज या ठिकाणी लागणार नाही. आपल्याकडे फक्त आणि फक्त मोबाईल किंवा लॅपटॉप आणि त्याच्यासोबत आपल्याला इंटरनेट असणं गरजेचं आहे. आपल्याला या सर्व कामांसाठी इंटरनेट आणि एक स्मार्टफोन किंवा लॅपटॉप असणं गरजेचं आहे. लॅपटॉप सुद्धा बेसिक लेवलचा असेल तरीही आपलं काम या ठिकाणी होणार आहे. बेसिक लेवलचं म्हणजे काय? खूप मोठं ग्राफिक्स त्याला असलं पाहिजे. ग्राफिक्स असेल तरच ते ग्राफिक्स चालणार आहे, असं आपल्याला अजिबात रिक्वायरमेंट नाही. म्हणजे आपला हा वर्कशॉप घेण्याचा माझा एकमेव उद्देश असा आहे की सर्वसामान्य व्यक्तीला ग्राफिक्स या ठिकाणी जमलं पाहिजे. आपला सर्वसामान्य व्यावसायिक जो आहे त्या व्यावसायिकाला आपल्या व्यवसायाची किमान जाहिरात व्यवस्थित करता आली पाहिजे. आणि ज्यांना ग्राफिक्स मध्ये इंटरेस्ट आहे अशा सगळ्यांसाठी किमान आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील किंवा अन्य शुभेच्छाचे जे कार्ड्स असतील हे बनवता आले पाहिजे. या उद्देशाने आपण हा वर्कशॉप अल्प कालावधीचा, अल्प फीचा या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि या अल्प कालावधीच्या, अल्प फीच्या या वर्कशॉपसाठी तुम्ही सर्वांनी या ठिकाणी हजेरी लावली, तुमचा वेळात वेळ काढून या ठिकाणी तुम्ही आलात, त्यामुळे सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो. कारण आज कुणालाच वेळ नाहीये आणि या वेळात वेळ काढून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. आता आपण प्रत्यक्ष या ठिकाणी वर्कशॉपला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. बघा मित्रांनो, मी तुम्हाला माझी जी स्क्रीन आहे ती स्क्रीन या ठिकाणी शेअर करतोय. स्क्रीन शेअर केल्यानंतर मला तुम्ही या ठिकाणी सांगायचं आहे की माझी स्क्रीन तुम्हाला दिसते का. बघा, आपण या ठिकाणी जो प्लॅटफॉर्म वापरणार आहे, मी मगाशीच म्हटलं की आपल्याला कोणत्याही प्रकारचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं नाहीये किंवा कोणत्याही प्रकारचं ऍप्लिकेशन या ठिकाणी हेवी असं काही इन्स्टॉल करायचं नाहीये. बघा, जगामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारा हा प्लॅटफॉर्म आहे आणि URL बेस आणि ऑटोसेव्ह बेस हा प्लॅटफॉर्म आहे, जो आहे कॅनव्हा. नेहमी आपण याचं नाव ऐकलेलंही असेल कदाचित किंवा बघितलेलंही असेल किंवा काहींनी ऐकलेलंही नसेल, पण हा जो प्लॅटफॉर्म आहे हा आजच्या काळामध्ये ग्राफिक्स साठी वापरला जाणारा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म या ठिकाणी आहे. आणि या प्लॅटफॉर्म वरती अनेक लोक या ठिकाणी प्रोफेशनली डिझाईन या ठिकाणी क्रिएट करत आहेत. बघा, canva.com नावाची ही वेबसाईट आहे आणि canva.com नावाच्या वेबसाईटवर आल्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला होम पेज अशा स्वरूपाचं या ठिकाणी दिसणार आहे. आज आपल्याकडे प्रत्येकाकडे जीमेल हा आहे, जीमेलचा अकाउंट आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट साइन इन या बटनावर क्लिक करून आपण या ठिकाणी बघा कंटिन्यू विथ गुगल हा पर्याय निवडायचा आहे. हा पर्याय निवडून आपल्याला आपलं जे जीमेलचं अकाउंट आहे त्या जीमेलचा लॉग इन ID पासवर्ड टाकून आपल्याला काय व्हायचंय, लॉग इन व्हायचं आहे.
बघा एकदम बेसिक छोट्या छोट्या गोष्टी मी सांगतोय. कंटिन्यू विथ गुगल या बटनावर क्लिक करून आपल्या जीमेलच्या अकाउंटने आपल्याला या ठिकाणी काय व्हायचंय, लॉग इन व्हायचं आहे. आपण जे जीमेल अकाउंट वापरत असू ते जीमेल अकाउंट वापरून आपल्याला इथे या ठिकाणी लॉग इन व्हायचं आहे. बघा लॉग इन झाल्यानंतर पुढे कंटिन्यू करून आपण या canva.com च्या इंटरफेसमध्ये काय करणार आहोत, एंट्री करणार आहोत. ओके. यामध्ये आल्यानंतर आपल्याला अनेक फीचर या ठिकाणी वापरायला मिळणार आहे. हे सगळे फीचर आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहे, वापरून बघायचे आहेत. या 2 तासामध्ये आपल्याला सगळे फीचर आपल्याला वापरायला मिळणार आहेत आणि बघायलाही मिळणार आहेत. बघा आपल्या समोर या ठिकाणी कॅनव्हा कसं लॉग इन करायचं जीमेल थ्रू हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल तर कमेंटमध्ये येस करा, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. कमेंट करायला विसरू नका, कारण प्रत्येक गोष्ट मला कमेंट मधून समजणार आहे. ओके चला पुढे. आता पुढची महत्वाची गोष्ट बघा मी या ठिकाणी शेअर करतोय की मोबाईलवर कॅनव्हा कसं वापरायचं. मोबाईलवर आहे ना, मोबाईलवर कसं लॉग इन करायचं हे झालं लॅपटॉपवर. आता मोबाईलवर कॅनव्हा कसं लॉग इन करायचं ते आपण एकदा बघूया. बघा मी मोबाईलची स्क्रीन तुम्हाला शेअर करणार आहे. आता मोबाईलची स्क्रीन या ठिकाणी तुम्हाला शेअर केल्यानंतर मला सांगायचं आहे की स्क्रीन दिसते म्हणून. बघा मोबाईलच्या आपल्या मोबाईलमध्ये आपण आल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये बघा प्ले स्टोअर असतो. सगळ्यांच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर आहे. जर आपला आयफोन असेल तर आपल्या आयफोन मध्ये सुद्धा या ठिकाणी ऍप्लिकेशन घेण्यासाठीचं एक स्टोअर असतं. बघा इथे मी प्ले स्टोअर मध्ये आलेलो आहे. प्ले स्टोअर मध्ये आल्यानंतर सर्च बटनावर क्लिक करून आपल्याला कॅनव्हा फक्त या ठिकाणी टाईप करायचंय, कॅनव्हा आणि सर्च म्हणायचं आहे. कॅनव्हा सर्च केल्यानंतर बघा आपल्या समोर या ठिकाणी सेकंड नंबरचं ऑप्शन जे बघा इथे दिसतंय, हे जे सेकंड नंबरचं ऑप्शन आहे हे कॅनव्हाचं ऑफिशियल ऍप्लिकेशन आहे आणि फोटो व्हिडिओ एडिटिंग साठी आपण हे वापरणार आहोत. बघा इन्स्टॉल या बटनावर क्लिक केलं की हा जो ऍप्लिकेशन आहे हे ऍप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये काय होणार आहे, इन्स्टॉल होणार आहे. आता बघा एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला इथे सांगणार आहे. इन्स्टॉल होतंय बघा, महत्वाची गोष्ट काय आहे की आपण मगाशी जे संगणकावर कॅनव्हा लॉग इन केलं होतं तोच लॉग इन आयडी किंवा तोच जीमेल वापरून आपण आपल्या ह्या ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा काय करणार आहोत, लॉग इन करणार आहोत. याचा एक फायदा आहे. काय फायदा आहे याचा? असा फायदा आहे की संगणकावर समजा आपण काम करत असू, संगणकावर आपलं डिझाईन आपण क्रिएट करत असू आणि आपलं डिझाईन क्रिएट करताना काय झालंय की आपलं अर्ध डिझाईन या ठिकाणी पूर्ण झालं, म्हणजे अर्ध डिझाईन आपलं करून झालेलं आहे आणि अर्ध डिझाईन करण्यासाठी आता तुम्ही ऑफिसमध्ये नाहीये, तुम्ही बाहेर पडणार आहात आणि घरी जाऊन तुम्हाला राहिलेलं अर्ध डिझाईन क्रिएट करायचं आहे. पण जे अर्ध डिझाईन तुम्ही क्रिएट केलं ते ऑफिसच्या कम्प्युटरवर म्हणा किंवा ऑफिसच्या लॅपटॉपवर तुम्ही क्रिएट केलं असेल आणि तो लॅपटॉप तुमचा ऑफिसमध्येच कायम राहत असेल तर तुम्ही घरी आल्यानंतर राहिलेलं जे डिझाईन आहे ते तुमच्या मोबाईल मधून सुद्धा या ठिकाणी पूर्ण करू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट, हे ऍप्लिकेशन वापरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचं ऍप्लिकेशन वापरत असताना या ठिकाणी सेव्ह तुम्हाला करायची गरज नाही, कारण ऑटो सेव्ह हा पर्याय या ठिकाणी दिलेला असतो. तुम्ही ज्या ज्या क्रिया त्यामध्ये करत जाल ते ऑटोमॅटिक सेव्ह या ठिकाणी होणार आहे. बघा या ठिकाणी आपलं ऍप्लिकेशन इन्स्टॉल झालेलं आहे. आपण ओपन करूया. बघा ऍप्लिकेशन मी या ठिकाणी ओपन केल्यानंतर सिक्युरिटी पर्पज म्हणून तुम्हाला या ठिकाणी या ऍप्लिकेशनचा काही भाग जो आहे तो शेअर होणार नाही, पण मी तुम्हाला तरी सांगणार आहे काय त्या ठिकाणी येतं. बघा मी ज्यावेळेस या ठिकाणी ऍप्लिकेशन ओपन केलं त्यावेळेस आपल्याला जे कंटिन्यू विथ गुगल हा पर्याय मिळाला होता तोच पर्याय इकडे मिळालेला आहे. तुम्हाला ही जी स्क्रीन आहे लॉग इन स्क्रीन या ठिकाणी शेअर होत नाही, त्यामुळे ती दिसणार नाही, ब्लॅक दिसत असेल तर कंटिन्यू विथ गुगल हा पर्याय आपण वापरल्यानंतर तुम्ही ज्या जीमेल आयडीनी कम्प्युटरवर या ठिकाणी लॉग इन केलं होतं तोच जीमेल आयडी तुम्हाला इथे वापरायचा आहे. आलं लक्षात? तोच जीमेल आयडी वापरून तुम्ही या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर तुम्ही सेम डिझाईन संगणकावर जे करत होता तेच डिझाईन तुम्हाला इकडेही दिसणार आहे. आलं लक्षात? बघा या ठिकाणी मी लॉग इन होत आहे संगणकावर, या ठिकाणी मी लॉग इन झालेलो आहे आणि दुसरं या ठिकाणी मी
मोबाईलमध्ये सुद्धा या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे बघा. प्रथमच तुम्ही लॉग इन करत असाल तर तुम्हाला इथे काही प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. तुम्ही यूज कशासाठी करणार आहात, पर्सनल यूज करणार आहात, बिझनेस यूज करणार आहात किंवा काय, तुम्हाला उत्तर द्यायची असेल तर देऊ शकता किंवा तुम्ही स्किप करू शकता. आलं लक्षात? या ठिकाणी बघा, हे कम्प्युटरवरचं आणि मोबाईलवरचं लॉग इन अशा दोन्ही प्रकारे आपण या ठिकाणी लॉग इन या ठिकाणी करू शकतो. बघा, मी मोबाईलचे काही फीचर तुम्हाला इथे दाखवतोय. यामध्ये यामध्ये बघा, या बाजूला या ठिकाणी तीन ज्या रेषा दिसत आहेत यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी होम, ब्रँड, ऍप, ड्रीम लॅब असे पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत. ते सगळे पर्याय आपण संगणकावर बघणार आहोत. फक्त कम्प्युटरवर मोबाईलवर कुठे दिसत आहेत हे एकदा बघून घ्या. बघा, इथून तुम्ही प्रोफाईल तुमचं चेंज करू शकता किंवा अजून एखादं अकाउंट तुम्हाला यात ऍड करायचं असेल तर तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. यामध्ये तुम्ही मल्टिपल अकाउंट वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. बघा, मी आणखी एक अकाउंट यामध्ये ऍड करतोय वेगळा जीमेल वापरून. बर, आता मला एक सांगा, मोबाईलवर आपण जे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून लॉग इन केलेलं आहे, ही गोष्ट तुम्हाला समजली आहे का? समजली असेल तर कमेंट मध्ये येस टाईप करायचंय. येस. ओके. बघा, या ठिकाणी आपण लॉग इन झाल्यानंतर बघा अशा स्वरूपाचं आपल्याला या ठिकाणी या गोष्टी दिसत आहेत. त्यानंतर बघा, जर आपण या ठिकाणी खालच्या बाजूला जर बघितलं तर इथे प्लसचं एक चिन्ह दिलेलं आहे, त्याच्या बाजूला टेम्पलेट आहे, त्याच्या बाजूला एज्युकेशन आहे, इकडे प्रोजेक्ट पर्याय दिलेला आहे, इथे खाली होम पर्याय दिलेला आहे. आता आपण सध्या होम या पर्यायावर आहोत. आपल्याला नवीन डिझाईन क्रिएट करायचं असेल तर या प्लस बटनावर आपल्याला क्लिक करायला लागतं आणि प्लस बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा या ठिकाणी कस्टम साईज, इंस्टाग्राम, मोबाईल व्हिडिओ हे सगळे ऑप्शन आपण संगणकावर मोठ्या स्क्रीनवर बघूयात. फक्त हे ऑप्शन कुठे असतात हे मोबाईलवर एकदा दाखवून देतो, म्हणजे मग आपल्याला पुढे डिझाईन क्रिएट करताना सोपं जाणार आहे. बघा, त्यानंतर वरच्या बाजूला जर बघितलं, मी स्क्रोल करतोय, या ठिकाणी सगळे पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत. हे कसे वापरायचे हे सुद्धा मी सांगणार आहे. हेच सेम पर्याय तुम्हाला कम्प्युटरच्या स्क्रीनवर पण दिसणार आहे. ओके. प्लस या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा, मी इंस्टाग्राम साठी जर पोस्ट करणार असो तर इंस्टाग्रामच्या याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा एक स्क्वेअर या ठिकाणी आपल्याला मिळतोय, जो इंस्टाग्रामचा स्क्वेअर आहे. त्याचे बेनिफिट मी थोडेसे पुढे गेल्यानंतर सांगणार आहे. बघा, अशा स्वरूपाचं कोरं पेज इकडे येतं आणि हे कोरं पेज आल्यानंतर जर खाली बॉटमला बघितलं तर डिझाईन, इलेमेंट, टेक्स्ट, गॅलरी, ब्रँड, अपलोड, टूल, प्रोजेक्ट, ऍप, ऑडिओ, मॅजिक मीडिया, QR कोड, हे सगळे ऑप्शन आपल्याला कम्प्युटरमध्ये सुद्धा मिळणार आहेत आणि इथेही मिळणार आहेत. मुद्दामून मी मोबाईलचे ऑप्शन तुम्हाला सर्वप्रथम सांगून टाकले, कारण आपण जे डिझाईन बनवणार आहोत ते सगळं एक तर मोबाईल किंवा लॅपटॉपवर बनवणार आहोत. माझ्या सोयीसाठी मी लॅपटॉपचा वापर करणार आहे, पण मोबाईलवर कुठे कुठे काय काय ऑप्शन आहेत हे तुम्हाला कळले पाहिजे, म्हणून आपण या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी हे मोबाईलचे ऑप्शन सर्वप्रथम सांगतोय. बघा, या ठिकाणी टेक्स्ट वर क्लिक केलं की आपल्याला इथे ऍड टेक्स्ट करता येतात. हे सगळे फीचर जे आहेत सेम लॅपटॉप आणि मोबाईलवर चालतात. अशा स्वरूपात या ठिकाणी मोबाईलवर आपल्याला लॉग इन करता येतं. बघा, आपण मोबाईलवर कसं लॉग इन करायचं आणि संगणकावर कसं लॉग इन करायचं या दोन्ही गोष्टी आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. आता आपण प्रत्यक्ष डिझाईन क्रिएट करताना टूलचा वापर कसा करायचा, कोणते टूल आहेत, कोणते एलिमेंट्स आहेत, काय काय आपल्याला यामध्ये मिळणार आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण आता सविस्तर अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. आता फक्त आपण लॉग इन प्रोसेस काय आहे ही लॉग इन प्रोसेस या ठिकाणी समजून घेतलेली आहे. अतिशय सोपी सुटसुटीत लॉग इन प्रोसेस या ठिकाणी आहे. बघा, पुन्हा एकदा माझी स्क्रीन मी तुम्हाला शेअर करतोय आणि स्क्रीन शेअर केल्यानंतर मी या ठिकाणी तुम्हाला कॅनव्हाचं या ठिकाणी मी जे संगणकावर लॉग इन केलं होतं ते लॉग इन या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा, आपल्या समोर मी कॅनव्हा लॉग इन केल्यानंतर बघा एक एक फीचर मी तुम्हाला जे मोबाईलवर सांगितलं होतं तेच फीचर आपल्याला इथेही बघायला मिळतात. बघा, फक्त मोबाईलला ते खालच्या बॉटम बाजूला होते,
हे जे आहे ते आपल्या सॉरी डाव्या बाजूला या ठिकाणी दिलेले आहेत. बघा या ठिकाणी होम आहे, प्रोजेक्ट आहे, टेम्पलेट आहे, ब्रँड आहे, ऍप आहे, सगळे या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. बघा आता आपण होम या पेजवर आहे आणि होम या पेजवर जर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा इथून सुरुवात जर केली तर सगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म इथे अवेलेबल आहे, जे सोशल मीडियाचे असतील, शिक्षकांसाठीचे असतील, वेबसाईटसाठी लागणारे असतील, प्रेझेंटेशन साठी लागणारे असतील, सगळे प्लॅटफॉर्म इथे उपलब्ध आहेत. आणि मी ज्या ज्या डिझाईन्स यामध्ये क्रिएट केल्या त्या सगळ्या डिझाईन या ठिकाणी आपल्याला खाली बघायला मिळत आहेत. ओके, म्हणजे हे जे आहे हे सगळं प्रोजेक्ट मध्ये येतं. बघा जेवढे मी प्रोजेक्ट क्रिएट केले असतील ते सगळे प्रोजेक्ट आपल्याला इथे बघायला मिळतात. ओके, आता त्याच्याच बाजूला बघा प्लस बटन, मी मोबाईलवर दाखवलं होतं तेच प्लस बटन इथे सुद्धा आहे. या प्लस बटनावर क्लिक केल्यानंतर एक विंडो ओपन होते. बघा एक विंडो ओपन झाली आहे. या विंडो मध्ये आपल्याला नवीन डिझाईन क्रिएट करायचं आहे आणि कोणतंही डिझाईन क्रिएट करताना आपल्याला ते डिझाईन कोणत्या साईज मध्ये क्रिएट करायचंय हा अतिशय महत्वाचा या ठिकाणी भाग असतो. कोणत्या साईज मध्ये आपल्याला डिझाईन क्रिएट करायचं आहे हे सगळ्यात महत्वाचं असतं. आणि ते आपल्याला जर माहिती असेल तर त्या साईज मध्ये आपल्याला डिझाईन क्रिएट करणं सोपं होतं. आता इथे बघा प्री बिल्ट साईज आहेत. प्री बिल्ट साईज म्हणजे काय, आधीच साईज बिल्ट करून ठेवलेल्या आहेत. आपल्याला जर सोशल मीडियासाठी आपल्याला डिझाईन क्रिएट करायचं असेल तर कोणत्या सोशल मीडियासाठी आपल्याला डिझाईन करायचंय तो सोशल मीडिया आपल्याला या ठिकाणी निवडायला लागतो. बघा इथे सोशल मीडियावर आलो मी. सोशल मीडियावर क्लिक केल्यानंतर पॉप्युलर जे सोशल मीडिया आहेत ते आपल्याला इथे बघायला मिळतात. व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, लिंकडिन असेल, हे जे पॉप्युलर सोशल मीडिया आहे हे सोशल मीडिया आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. त्यातला बघा इंस्टाग्राम हा जो सोशल मीडिया आहे या इंस्टाग्रामच्या सोशल मीडियाचे पण अनेक प्रकार आहेत. बघा ज्यामध्ये इंस्टाग्राम पोस्ट असते, इंस्टाग्राम स्टोरी असते, इंस्टाग्राम ऍड असते, रील असते, अॅनिमेटेड इंस्टाग्राम असतं, इंस्टाग्राम फील्ड असतं आणि इंस्टाग्राम स्टोरी ऍड असते. असे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी काय असते इंस्टाग्राम मध्ये साईज असतात. त्याचे साईज सुद्धा बघा प्रत्येकाची साईज आपल्याला त्या ठिकाणी दिलेली असते. या सॉफ्टवेअरचा फायदा काय आहे माहिती का, आपल्याला किती साईज मध्ये डिझाईन करायचंय हे आपल्याला विचार करायला लागत नाही, कारण या ठिकाणी रेडीमेड साईज आपल्याला या ठिकाणी दिलेल्या असतात. आता दुसरी गोष्ट काय, या ठिकाणी कस्टम साईज सुद्धा दिलेल्या आहेत. आता सर मला या ठिकाणी माझा दुकानचा बोर्ड बनवायचा आहे किंवा मला लग्न पत्रिका किंवा वॉट एव्हर काय वेगळं बनवायचं असेल तर तुम्ही कस्टम साईज सुद्धा या ठिकाणी टाकून या ठिकाणी ती साईज तुम्हाला पाहिजे त्या साईज मध्ये या ठिकाणी विड्थ हाईट टाकायची आहे. आणि कोणत्या युनिट मध्ये टाकणार आहात, पिक्सल मध्ये, इंचामध्ये, एम एम मध्ये, सेंटीमीटर मध्ये, ते या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचंय. आणि कस्टम साईज मध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी डिझाईन क्रिएट करू शकता. आपण साईज हा पर्याय या ठिकाणी निवडतोय. त्यामुळे साईज जी आहे ती साईज आपल्याला कोणत्या प्रकारचं डिझाईन क्रिएट करायचं त्यानुसार निवडायला लागते. बघा व्हाईट बोर्ड या ठिकाणी दिलेला आहे. जर शिक्षक असाल तर व्हाईट बोर्डचा काय उपयोग होतो हे शिक्षकाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. व्हाईट बोर्ड या ठिकाणी दिलेला आहे. हा व्हाईट बोर्डचा वापर शिक्षकासाठी अतिशय उपयुक्त असतो. प्रेझेंटेशन सुद्धा शिक्षक असेल किंवा कंपनीचं प्रेझेंटेशन असेल किंवा एखाद्या प्रॉडक्टचं प्रेझेंटेशन असेल किंवा आपल्या बिझनेसचं प्रेझेंटेशन असेल तर प्रेझेंटेशन सुद्धा आपल्याला या ठिकाणी व्यवस्थितरित्या या ठिकाणी करता येतं. सोशल मीडिया आपण बघितला, व्हिडिओज आपल्याला या ठिकाणी छोटे छोटे व्हिडिओज क्रिएट करता येतात. प्रिंटेबल मटेरियल आपल्याला या ठिकाणी क्रिएट करता येतं. प्रिंटेबल मटेरियल मध्ये डिजिटल प्रिंट असेल, फ्लेक्स प्रिंट असेल तर त्यासाठी लागणारं मटेरियल मटेरियल आपल्याला यामध्ये मिळतं. वेबसाईटसाठी लागणाऱ्या डिझाईन्स आपण यामध्ये क्रिएट करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला दिलेले या ठिकाणी बरेचसे ऑप्शन आहे. आपण प्रत्यक्ष कामाला या ठिकाणी सुरुवात करूया. बघा मी सोशल मीडियासाठीच एक डिझाईन क्रिएट करणार आहे आणि इंस्टाग्राम साठी पोस्ट मला पाहिजे, तर मी या ठिकाणी इंस्टाग्राम पोस्ट या पर्यायावर काय केलंय, क्लिक केलंय. मित्रांनो मला थोडक्यात सांगा, मी आतापर्यंत तुम्हाला जे जे सांगितलंय ते समजलंय का? स्क्रीन दिसत नाहीये, स्क्रीन दिसत नाहीये का माझी? ओके, स्क्रीन दिसत नाहीये का? एकच मिनिट बघूयात काय झालं.
दिसते का स्क्रीन? स्क्रीन दिसते का? कमेंट कमेंट करा, स्क्रीन दिसते का? ओके, दिसते आता स्क्रीन. ओके, बघा आपण परत एकदा बघूयात इथपर्यंत कसं आलंय. होमवर येतो, होम पर्यंत तुम्हाला समजलेलं आहे. बघा मी काय केलं, क्रिएटर डिझाईन मध्ये गेलो. मला सोशल मीडियाची डिझाईन क्रिएट करायची आणि इंस्टाग्राम साठी करायची. इंस्टाग्राम या पर्यायावर क्लिक केलं. इंस्टाग्रामची पोस्ट असेल, स्टोरी असेल, त्यातली मला पोस्ट क्रिएट करायची आहे, म्हणून मी पोस्ट या पर्यायावर क्लिक केलं. पोस्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर इंस्टाग्रामच्या पोस्ट साठी लागणारी जी साईज आहे, ती साईज बघा या ठिकाणी ऑटोमॅटिक क्रिएट झालेली आहे. म्हणजे या कोऱ्या पेजवर आपल्याला काय करायचं आहे, काम करायचं आहे. बरोबर, या कोऱ्या पेजवर काम करण्या अगोदर आपल्याला टूल या ठिकाणी माहिती असली पाहिजे की आपण कोणते टूल कसे वापरायचे आहेत. बघा या ठिकाणी या कोऱ्या पेजवर काम करण्या अगोदर बघा या बाजूला जर आपण लक्ष दिलं तर या बाजूला बघा या ठिकाणी डिझाईन नावाचा एक पर्याय आहे, एलिमेंट नावाचा, टेक्स्ट नावाचा, ब्रँड नावाचा. हे सगळे पर्याय आहेत. हे एक एक पर्याय आपण समजून घेऊया आणि पुढे जाऊया. डिझाईन नावाचा पर्याय जो आहे तो सगळ्यात शेवटी, बाकीचे सगळे ऑप्शन वापरून झाल्यानंतर मी सांगणार आहे. त्याच्यानंतर खाली जो एलिमेंट्स नावाचा पर्याय आहे, या एलिमेंट्स नावाच्या पर्यायापासून आपण सुरुवात करूया. सगळ्यात महत्वाचा पार्ट डिझाईन मधला जो आहे तो एलिमेंट्स आहे. सगळ्यात महत्वाचा डिझाईन मधला जो पार्ट आहे तो एलिमेंट्स आहे. का आहे तर या एलिमेंट्सचा वापर तुमच्या लक्षात येणार आहे. बघा एक्झाम्पल म्हणून मी या एलिमेंट्स वर क्लिक केलेलं आहे आणि ते सर्च वरती बटन दिलेलं आहे. या सर्च बटनावर आलो आणि एलिमेंट्सला मी जर विचारलं की मला काय पाहिजे, फूड, माझं हॉटेल आहे आणि हॉटेलसाठी मला डिझाईन क्रिएट करायचं म्हणून मी फूड ही कॅटेगरी निवडली, तर फूडशी रिलेटेड सगळ्या प्रकारचे ग्राफिक्स आपल्याला या ठिकाणी, सगळ्या प्रकारचे ग्राफिक्स फूडशी रिलेटेड. नुसते ग्राफिक्सच मिळतात का, पीएनजी फाईलच मिळतात का, तर नाही, त्याशी रिलेटेड फोटो सुद्धा आपल्याला मिळतात. आपण त्याला बाय परगेशन जेवढं करू ना तेवढं तो आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी इथे अवेलेबल करून देणार आहे. नुसते फोटोज मिळतात का, नाही, या ठिकाणी व्हिडिओ सुद्धा मिळतात. त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ सुद्धा आपल्याला या ठिकाणी छोटे छोटे व्हिडिओ मिळतात. त्यानंतर बघा ऑडिओ सुद्धा, काही त्याला बॅकग्राऊंड ऑडिओ लागत असतील ते रिलेटेड ऑडिओ आपल्याला मिळतात. आपण फूड या कॅटेगरी मधून या ठिकाणी बघा ग्राफिक्स आपण या ठिकाणी घेतोय. बघा या ठिकाणी आपल्याला समजा फूड मध्ये पिझ्झा सेंटर आहे असं गृहीत धरूया. असं पिझ्झा सेंटर निवडले की पिझ्झाचे या ठिकाणी बघा कॅटेगरी आपल्याला मिळते. खूप साऱ्या या ठिकाणी फोटो आपल्याला बघायला मिळतात. त्यातलं आपण त्यावर क्लिक केलं की आपल्या डिझाईन मध्ये काय होतं, तो फोटो या ठिकाणी येतोय बघा. डायरेक्ट आपल्याला तो फोटो इथे मिळतो. हा फोटो नको असेल तुम्ही बाहेर काढून टाकला की तो बाहेर जातो. बघा ग्राफिक्स मध्ये आल्यानंतर इथे पीएनजी फाईल आहे बघा. पाहिजे तसे पाहिजे त्या क्वालिटीचे कितीही झूम केलं, तुम्ही कितीही झूम केलं तरी तो त्याचं जे पिक्सल आहे ते अजिबात खराब होणार नाही. बघा आणखी थोडस आपण बघूया. समजा माझे काय आहेत, क्लासेस आहेत आणि मला स्टुडंट पाहिजेत, स्टुडंटचे फोटो पाहिजे. ते स्टुडंट सर्च करा, एलिमेंट्स मध्ये तुम्ही जे सर्च कराल ते तुम्हाला मिळणार. हे लक्षात ठेवा, एलिमेंट्स मध्ये तुम्ही जे जे मागणार आहात ते तुम्हाला इथे मिळणार आहे. बघा एलिमेंट्स मध्ये आलो, ते ग्राफिक्स मध्ये क्लिक केलं, विद्यार्थ्यांचे फोटो, स्टुडंटचे फोटो बघा, वेगवेगळे फोटो तुम्हाला इथे स्टुडंटचे ग्राफिक्स मध्ये, ग्राफिक स्टाईल मध्ये मिळतात. क्लिक केलं त्यावर की तो फोटो आपल्याला इथे मिळतो. समजा हे फोटो ग्राफिक्स वाले नकोय, मला कोणते पाहिजे, फोटोवाला पाहिजे. फोटोवर क्लिक करा. बघा इथे अनेक पर्याय तुम्हाला फोटोचे उपलब्ध होतात. आता दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की सर हे जे फोटो इथे अवेलेबल आहेत हे कॉपीराईट आहेत का, किंवा हे फोटो मी डिझाईन मध्ये वापरू शकतो का, जर मी वापरले तर माझ्यावर कोणी ऍक्शन घेईल का, असे प्रश्न जर आपल्या मनात येत असतील तर ते प्रश्न येणं साहजिकच आहे. पण तुम्ही यातली सगळी ऍसेट या ठिकाणी वापरू शकता. सगळे फोटो तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. कोणताही फोटो तुम्ही यातला घेऊन तुम्ही तुमच्या डिझाईन मध्ये वापरू शकता. एक्झाम्पल माझे क्लासेस आहेत, मी शिकवतो, तर मी समजा मला एखादा विद्यार्थी यातला पाहिजे जो माझ्या डिझाईन साठी मला वापरायचा आहे.
तर यातला कोणताही फोटो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. एक्झाम्पल म्हणून समजा मी हा घेतला. बघा हा फोटो जरा मोठा करतो. हा फोटो मी घेतला. आता हा फोटो घेतल्यानंतर या फोटोवर मला काम करायचं. कसं करणार या फोटोवर काम? बघा मी या फोटोला क्लिक केलं की या ठिकाणी एक रिबन ओपन होते. बघा वरच्या बाजूला एक रिबन ओपन होते. मी बाहेर गेलो की ही रिबन गायब होते. म्हणजे आपण ज्या ऑब्जेक्टला क्लिक केलेला आहे त्या ऑब्जेक्टशी रिलेटेड रिबन या ठिकाणी ओपन होत असते. आता या रिबन ऑब्जेक्ट नुसार बदलतात. कशा बदलतात तेही आपण पुढे बघणार आहोत. बघा या फोटोवर मी क्लिक केलं आणि या फोटोचं जे बॅकग्राऊंड आहे, मागच्या बाजूचं बॅकग्राऊंड, हे बॅकग्राऊंड मला नको आहे. मला फक्त हा मुलगाच पाहिजे. मग काय? अतिशय सोपं, वन क्लिक. बघा वन क्लिक बीजी रिमूव्हर नावाचं या ठिकाणी बघा टूल आहे. यावर क्लिक केलं, बऱ्याच जणांनी वापरलेलं असेल. बीजी रिमूव्हर या टूलवर क्लिक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल विदिन 2 ते 3 सेकंदामध्ये या ठिकाणी त्या फोटोचं बॅकग्राऊंड या ठिकाणी रिमूव्ह झालेलं आपल्याला बघायला मिळतं. बघा या ठिकाणी आपण ते बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेलं आहे आणि बॅकग्राऊंड रिमूव्ह केल्यानंतर या ठिकाणी आपण त्याला काय करतोय, आपल्याला आवश्यक तेवढा भाग या ठिकाणी क्रॉप करून घेतोय. बारकाईने लक्ष द्या, अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. थोडस झूम करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा हा मुलगा या ठिकाणी माझ्या जाहिरातीत मी आता वापरू शकतो. आता दुसरी महत्वाची गोष्ट, या ठिकाणी बॅकग्राऊंड जे आहे ते व्हाईट आहे, बरोबर की नाही? आधी बॅकग्राऊंड कसं होतं? वेगळं होतं. या मुलाच्या बघा या बाजूला दिसतोय बॅकग्राऊंड होतं आणि हे वाईट आहे, हे वाईट आहे. मग हा बॅकग्राऊंड रिमूव्ह झालाय की नाही हे कळणार कसं? तर बघूया आपण. बघा या ठिकाणी मला हे जे बॅकग्राऊंड आहे बॅकग्राऊंड चेंज करायला लागेल. म्हणजे हा मुलगा जो आहे त्या मुलाच्या बॅकग्राऊंडचं, मुलाला जे बॅकग्राऊंड होतं ते बॅकग्राऊंड या ठिकाणी रिमूव्ह झालंय की नाही हे आपल्या लक्षात येईल. हा जो बॅकग्राऊंड आहे, हा बॅकग्राऊंड आपल्याला चेंज करायचा असेल तर काय करावं लागेल? या बॅकग्राऊंडला आधी सिलेक्ट करायला लागेल. बघा कोणतंही ऑब्जेक्टवर काम करायचं असेल तर ते ऑब्जेक्ट आपल्याला आधी सिलेक्ट करायला लागतं. मी बॅकग्राऊंड सिलेक्ट केला. ज्यावेळेस मी बॅकग्राऊंड सिलेक्ट केला, बघा इथे एक रिबन या ठिकाणी आलेली आहे. बघा मी बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्यावर या ठिकाणी रिबन आली. या रिबनच्या इथे बघा बॅकग्राऊंड कलर आहे. या बॅकग्राऊंडच्या कलरवर क्लिक केल्यानंतर इकडे एक कलरची प्लेट ओपन. आता कलरची प्लेट ओपन केल्यानंतर बघा ही कलर प्लेट सुद्धा खूप भारी आहे बघा. यामध्ये आपण जे ग्राफिक्स वापरतो त्याच्याशी फोटोशी रिलेटेड कलर इथे आलेले आहेत बघा, है ना? त्यानंतर तुम्हाला पाहिजे ते कलर या ठिकाणी सॉलिड कलर आहेत, ग्राफिक्स कलर आहेत आणि हे सगळे कलर जर तुम्हाला आवडले नाही तर इथे तुम्ही कलर सुद्धा काय करू शकता, ऍड किंवा क्रिएट करू शकता नवीन कलर. यावर क्लिक केलं की बघा नवीन कलर या ठिकाणी क्रिएट करू शकता. ही कलरची प्लेट आहे. तुमच्या हिशोबाने तुम्हाला पाहिजे ते कलर तुम्ही इथे क्रिएट करू शकता. या ठिकाणी तुम्हाला पाहिजे त्या शेडमध्ये तुम्ही कलर क्रिएट करू शकता. बघा मी या ठिकाणी कलर क्रिएट करायला घेतले तर या ठिकाणी ती शेड आपल्याला बघायला मिळते. आणि आपण या ठिकाणी त्या मुलाचा जो बॅकग्राऊंड जो होता तो रिमूव्ह केला. या मुलाला किती झूम केलं तर तुमच्या लक्षात येईल की एकदम करेक्ट या ठिकाणी त्याचा जो बॅकग्राऊंड होता तो रिमूव्ह झालेला आहे. आहे की नाही? मॅजिक, मॅजिकचाच प्रकार आहे हा. सहज सोपं आपल्याला या ठिकाणी हे जर फोटोशॉप कोरल मध्ये करायला गेलं तर जे वेळ खाऊ गंमत होती ही अगदी अर्ध्या मिनिटामध्ये आपल्याला या ठिकाणी करायला मिळते. इथपर्यंत समजलंय का? कमेंट करायची आहे समजलं असेल तर. बरोबर, कमेंट करा म्हणजे लक्षात येईल. इथपर्यंत समजलंय? कमेंट करा, कमेंट केल्याशिवाय मला कळणार नाही. बरोबर, कमेंट करा म्हणजे मला कळेल तुम्हाला इथपर्यंत समजलंय. ओके, समजलंय. म्हणजे आपण दोन गोष्टी या ठिकाणी बघितल्या. काय बघितल्या? की बॅकग्राऊंड या ठिकाणी चेंज कसा करायचा किंवा ऑब्जेक्ट कुठून घ्यायचे, एलिमेंट्स कुठून घ्यायचे. आता हा सिंगल एलिमेंट्स आपण या ठिकाणी घेतला होता बघा, सिंगल एलिमेंट्स. आता मी काय करतो, मल्टिपल एलिमेंट्स म्हणजे जास्त लोक घेतो यामध्ये. म्हणजे आपल्या लक्षात येईल की बीजी रिमूव्हर प्रॉपर काम करतंय की नाही. बघा या ठिकाणी ग्रुप फोटो आहे. हा ग्रुप फोटो मी या ठिकाणी घेतो आणि त्याला जरा मोठं करतो. ओके. आता ग्रुप फोटो, या ग्रुप फोटो मध्ये मला काय पाहिजे, फक्त ती मुलं पाहिजे, बॅकग्राऊंड नको आहे. तर मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी ऑब्जेक्ट सिलेक्ट करा, बीजी रिमूव्ह वर क्लिक करा. बॅकग्राऊंड या ठिकाणी रिमूव्ह झालेला असेल. हे बॅकग्राऊंड जे आहे ते आपण या ठिकाणी रिमूव्ह केलेलं आहे आणि हा फोटो मी इथे काय करतो,
सेट करतो आणि त्याचं जे बाजूचं जे मला नको असलेलं मटेरियल आहे ते कमी करतो आणि या ठिकाणी प्रॉपर त्याला सेट केलं. ओके, आता हे सेट केल्यानंतर मला ही मुलं जी आहे मला दुसरीकडे कुठेतरी न्यायची. मी बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं म्हणजे काय केलं, बॅकग्राऊंड सिलेक्ट केलं आणि डिलीट बटन दाबल्यानंतर बॅकग्राऊंड निघून गेलेला आहे. आता मी इलेमेंट्स मध्येच आलो आणि इलेमेंट्स मध्ये आल्यानंतर मी इथे समजा मला नेचर पाहिजे, बॅकग्राऊंडला नेचर. नेचर मी या ठिकाणी काय केलं, सर्च केलं. बघा इलेमेंट्स किती महत्वाचं आहे हे मी सांगतोय तुम्हाला. इलेमेंट्स मध्ये आलो, तिथे नेचर मी सर्च केलं, नेचर नाव टाकलं आणि सर्च केलं. सर्च केल्यानंतर बघा इथे नेचरचे ग्राफिक्स या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यानंतर फोटो या ठिकाणी वेगवेगळे नेचरचे आलेले आहेत. यातला मला आवडेल तो फोटो मी या ठिकाणी घेणार आहे. ओके, कोणताही फोटो घ्या. बघा कोणताही फोटो तुम्हाला आवडेल तो तुम्ही घेऊ शकता. आता हा फोटो मी यावर क्लिक केलं, यावर क्लिक केलं किंवा ड्रॅग पण करू शकता. ड्रॅग करून मी आणलाय फोटो इथे बघा. आता आणलाय इथे बघा. बघा ड्रॅग करून इथे मी तो फोटो आणलाय आणि आता हा फोटो मला काय पाहिजे, इथे पाहिजे असा. ओके, असा फोटो मी इथे टाकलाय आणि आता ते जे मी मुलं घेतली होती ती काय झाली, बॅकग्राऊंडला गेली बरोबर की नाही. आता ती आपल्याला फ्रंटला आणायची. तर मी काय केलं, हे ऑब्जेक्ट सिलेक्ट केलं. हे ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथे रिबन जी आली त्या रिबन मध्ये आपण बीजी रिमूव्हर बघितलंय. आता आपण बघूया पोझिशन. पोझिशनवर क्लिक केलं. बघा पोझिशन मध्ये आपल्याला या बाजूला जर बघितलं तर पोझिशनचा या ठिकाणी टॅब ओपन झालेला आहे. यामध्ये लेयर्स असतात. फोटोग्राफर जे आहेत त्यांना माहिती असतं लेअर काय आहे. लेअर मध्ये गेल्यानंतर बघा इथे आपण घेतलेल्या लेअर दिसत आहेत. त्या लेअर खालीवर केल्या की त्याप्रमाणे इकडे बदल होत असतात. बघा लेअर खालीवर केल्या, मी मुलाला वरती नेलं की ते मुलं कुठं आली, लेअरच्या वरती आली है ना. किंवा या ठिकाणी समजा लेअर नाही लक्षात आल्या तर अरेंज नावाचं ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे. अरेंज मध्ये काय आहे, फॉरवर्ड, बॅकवर्ड, टू फ्रंट, टू बॅक, असे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले. बघा बॅक म्हटलं तो बॅकला जातो, फॉरवर्ड म्हटलं की फॉरवर्ड पुढे येतो. बघा या ठिकाणी बदलत आहे. आता आपण घेतलेलं जे एलिमेंट्स होतं या मुलांचं, हे आपण बघा वाटतंय का आपण तिथून घेतलं होतं, नाही. आता या ठिकाणी बघा हे मी डिलीट मारतो आणि इथे नेचर मध्येच आपण पोर्ट्रेट या ठिकाणी म्हणजे उभे असणारं नेचर या ठिकाणी बघूया. तुम्ही त्याला जसं द्याल तसं तो इथे ड्रॅग अँड ड्रॉप केलं तरी चालणार आहे. बघा मी ड्रॅग अँड ड्रॉप करूनच या ठिकाणी हे नेचर घेतलेलं आहे. याची सुद्धा पोझिशन आपण चेंज करूया, याला बॅकग्राऊंडला टाकूया. बघा ही मुलं या ठिकाणी आपल्याला उभी दिसत आहेत. याचं जर आपण तो मोठं किंवा काय आपण आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण याला काय करू शकतो, कमी जास्त करू शकतो. तुम्ही कितीही झूम करा, काहीही करा, त्याच्यामध्ये काही बदल किंवा त्याचे पिक्सल जे आहे ते पिक्सल अजिबात खराब होत नाही. मी जरा स्टुडंट बदलतो. हा फोटो घेतो, म्हणजे त्या साईजला तो मॅच होतो. ओके, बघा हा फोटो मी इथे घेतलेला आहे. अशा स्वरूपात फक्त मी दोनच या ठिकाणी गोष्टी इम्पोर्ट केलेल्या आहेत, एक बॅकग्राऊंड आणि एक इलेमेंट्स. म्हणजे बॅकग्राऊंड इलेमेंट्स मधून दोन्ही गोष्टी घेतल्या, एक बॅकग्राऊंड आणि एक इलेमेंट. आता आपल्याला यावर काम करायचं. काय काम करायचं या फोटोवर, या फोटोवर मी काम करतोय. हा फोटो सिलेक्ट केलाय. आता बघा इथे एडिट नावाचं ऑप्शन आहे. एडिट नावाच्या ऑप्शनवर गेलो की फोटो, या फोटोची प्रॉपर्टी इथे ओपन होते. बघा या प्रॉपर्टी मधले काही महत्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे. या ठिकाणी बघा शॅडो, या ठिकाणी बघा फिल्टर आहे. फिल्टरवर क्लिक केलं की या फोटोचे फिल्टर इथे ओपन होतात. आपल्याला कलरशी खेळत बसायला लागत नाही. बघा इथे क्लिक केलं, ऑटोमॅटिक इकडे फिल्टर लागलेला आहे. इथे क्लिक केलं, आपल्याला आवडेल तो फिल्टर. बरं एवढंच नाही, त्या फिल्टरची इंटेन्सिटी काय ठेवायची ती सुद्धा आपल्याला इथे कमी जास्त करता येते. बघा इंटेन्सिटी तुमच्या लक्षात येईल झूम केल्यानंतर त्याची इंटेन्सिटी काय. बघा इकडे मी इंटेन्सिटी कमी केली किंवा वाढवली तर त्या फोटोवर काय परिणाम होतो, त्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील. आलं लक्षात.
बघा इथे हे फिल्टर आपण या ठिकाणी या फोटोवर अप्लाय करू शकतो. ओके, पुढे आणखी जाऊयात आपण. पुन्हा एकदा फोटोवर एडिट मध्ये गेलो, त्यानंतर बघा फिल्टर बघितलं आपण. फिल्टरच्या खाली बघा इथे शॅडो आहे. या शॅडोवर क्लिक केल्यानंतर या फोटोची शॅडो जी आहे त्याला थोडस झूम केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. स्क्रीन व्यवस्थित दिसते का? स्क्रीन दिसते सगळ्यांना? ओके, दिसते. बघा या ठिकाणी आपण एडिट मध्ये गेलो आणि मी शॅडो मध्ये गेलेलो आहे. बघा फिल्टर समजला असेल तुम्हाला. बीजी रिमूव्हरचा ऑप्शन इथेही दिलेला आहे. बघा इथे बीजी रिमूव्हरचे अनेक ऑप्शन आहेत. बघा मॅजिक स्टुडिओ म्हणतात त्याला, मॅजिक स्टुडिओ. या मॅजिक स्टुडिओ मध्ये बीजी रिमूव्हरचे ऑप्शन दिलेले आहेत. त्यातलं आपण इथलेच वापरलं, हेच ऑप्शन इथेही दिलेलं आहे. बघा थोडस पुढे गेलो, एपेक्स इफेक्ट आहे. या इफेक्ट मध्ये शॅडोवर मी क्लिक केलं तर शॅडो या ठिकाणी ओपन झाल्या. त्यातली बघा नन, म्हणजे त्यावर कोणतीही शॅडो नाही. ग्लोवर गेल्यानंतर बघा या ठिकाणी ग्लो केल्यानंतर जर तुम्ही बारकाईने बघितलं तर बॅकग्राऊंडला ग्लो आलेला आहे. बघा नन केलं तर ग्लो जातोय, ग्लोवर क्लिक केलं तर बॅकग्राऊंडला ग्लो आलेला आहे. आता त्या ग्लोची साईज आपल्याला या ठिकाणी बघा कमी जास्त करता येते. बघा ग्लोची साईज पाठीमागे बघितलं तर त्या ग्लोची साईज कमी जास्त करता येते. ग्लो आपल्याला ब्लर करता येतो. त्याची अमाऊंट जी आहे, ब्लर अमाऊंट, ती कमी जास्त करता येते. हे फोटोग्राफर जे असतील त्यांना लगेच लक्षात येईल. ज्यांनी प्रोफेशनल नाही पण इच्छा आहे त्यांना थोडस हे काय आहे ब्लर अमाऊंट वगैरे, तर ते प्रॅक्टिकली ते बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल. बघा जो फरक तुम्हाला जाणवतोय ना तो तुमच्या लक्षात येईल. ओके, त्यानंतर बघा इथे कलर इंटेन्सिटी सुद्धा दिलेली आहे. बघा बॅकग्राऊंडला तुम्ही जर ती शॅडो जी आहे ते शॅडोवर तुमच्या लक्षात येईल इंटेन्सिटी काय आहे. ओके, आता ह्या गोष्टी आपण बघितल्या नाही का. त्यानंतर बघा इथे ड्रॉप आहे, आउटलाईन आहे. आउटलाईन बऱ्याच जणांनी अनुभवली असेल. आउटलाईन बघा व्हाईट कलरची आउटलाईन दिलेली असते शॅडोला. शॅडो, शॅडो बघा, ती शॅडोला आउटलाईन घेतली आणि आता त्याच्या शॅडोच्या याच्यामध्ये जाऊयात आपण. आणि इथे बघा कलर दिलेला आहे. हा कलर आपल्याला शॅडो जी आउटलाईन घेतली त्या आउटलाईनचा कलर आपल्याला चेंज करायचा आहे. बघा मी इथे कलर चेंज केलाय, तुमच्या लक्षात येत असेल. घेतो आणि त्याची साईज वाढवतो. म्हणजे बघा कलर या ठिकाणी ती आउटलाईन त्या फोटोला या ठिकाणी अशा स्वरूपाचे आउटलाईनचे फोटो आपण नेहमी त्या ठिकाणी जाहिरातीमध्ये बघतो. मी मुद्दामून रेड कलर घेतलेला आहे. तुम्हाला हवा तो कलर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. व्हाईट कलरची मी या ठिकाणी शॅडो दिली. आता ही शॅडो जी आउटलाईन आहे ती ठळक बघण्यासाठी आपल्याला बॅकग्राऊंड या ठिकाणी चेंज करायला लागेल. एक मिनिटासाठी बॅकग्राऊंड चेंज करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल इफेक्ट. बघा या ठिकाणी मी बॅकग्राऊंड चेंज केला तर आपल्याला ती जी मी आउटलाईन दिली होती, कुठून एडिट मध्ये गेलो होतो आणि इथे शॅडो मध्ये जाऊन शॅडोच्या सेटिंग मध्ये मी जी आउटलाईन दिली ती आपल्याला इथे बघायला मिळते. बघा ग्लो मध्ये गेलो, ग्लो मध्ये गेल्यानंतर आता इफेक्ट तुम्हाला परफेक्ट दिसतील. बघा ग्लो मधले इफेक्ट तुम्हाला इथे दिसत आहेत. प्रॉपर इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. ओके, त्या इफेक्टचा जो कलर आहे तो इथे कलरही तुम्हाला पाहिजे तो तुम्ही चेंज करू शकता. बघा अशा स्वरूपात तुम्ही काय करू शकता, शॅडो या ठिकाणी क्रिएट. बघा इथे शॅडोचे वेगवेगळे प्रकार आहेत. तुमचा पर्पज काय आहे त्यानुसार तुम्हाला शॅडो या ठिकाणी घ्यायचे आहेत. आवश्यकता नसेल तर नन हा पर्याय वापरून आपल्याला पुढे जाता येणार आहे. ओके, पुन्हा एकदा एडिट मध्ये येऊया. बघा इथे आउटटोन, ब्लर, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही एक एक गोष्टी या ठिकाणी वापरून बघू शकता. डायरेक्ट इफेक्ट यावर पडत असतात डायरेक्ट. पण एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला वापरायची या ठिकाणी गरजच पडत नाही. त्याचं कारण सांगतो, दिलेलं एलिमेंट्स जे आहे ना ते प्रॉपर असतं, त्यामुळे आपल्याला त्यावर जास्त काम करायची गरजच पडत नाही. पण माहिती असलं पाहिजे कुठे काय आहे, कुठे काय आहे. आता इथे ऍप्लिकेशन नावाचा पर्याय आहे. इथे ऍप्लिकेशन नावाचा पर्याय आहे. आपण काय ऍप्लिकेशन आहेत त्यामध्ये ते पुढे आपण करणार आहोत. बघा त्यानंतर बघा या एलिमेंटशी रिलेटेड इथे बॉर्डर दिलेली आहे. ही बॉर्डर म्हणजे कुठली बॉर्डर येते, या फोटोची बॉर्डर येते. आता बॅकग्राऊंड मी चेंज करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल कोणती बॉर्डर येते. बघा या ठिकाणी बॉर्डर दिलेली आहे ना, ही बॉर्डर जी येते या फोटोला जी बॉर्डर आहे, या इमेजला जी बॉर्डर आहे ती बॉर्डर येते. याची आपल्याला इमेज मध्ये आवश्यकता नसते, त्यामुळे इथे नन हा पर्याय निवडायचा आहे. इथे कर्व बघा आपल्याला कॉर्नर राऊंड दिलेले असतात, कॉर्नर राऊंड.
हेही आपल्याला इथे उपयोगाला येत नाही. आपल्याला प्रत्येक गोष्ट जी आहे तिथे उपयोगालाच येईल असं नाहीये. बघा, क्रॉप, इथे क्रॉपचं जे बटन दिलंय ना, हे क्रॉपचं बटन, सेम हेच क्रॉप इथे दिलेलं आहे. यावर क्लिक केलं की तेच क्रॉप करतं, क्रॉपचंच काम करतं, दुसरं काही करत नाही. बघा, तेच काम करतंय आणि हे सुद्धा तेच काम करतं. त्यामुळे क्रॉप आपण इथून करायचं. इथे क्रॉपचं ऑप्शन दिलंय, फ्लिप ऑप्शन दिलंय बघा, फ्लिप हॉरिझॉन्टल, फ्लिप फ्लिप व्हर्टिकल असे आपल्याला लागतं. बघा या ठिकाणी फ्लिप हॉरिझॉन्टल व्हर्टिकल, हे कॉर्नर आपल्याला कोणत्या बाजूने ती इमेज पाहिजे त्यानुसार हॉरिझॉन्टल व्हर्टिकल आपल्याला करायला लागतं. एवढंच नाही तर मी समजा याला डुप्लिकेट केला, आता डुप्लिकेट कसं करायचं? बघा इथे एक छोटं बटन दिलेलं आहे ना, डुप्लिकेट इलेमेंट सिलेक्ट केलंय आणि डुप्लिकेट वर क्लिक केलं तर याचे दोन प्रती तयार झाल्या. बघा, दोन प्रती. यातली ही प्रत मी फ्रंटला ठेवली आहे, ही प्रत प्रत आणि ही बॅकग्राऊंडला ठेवली आहे. आता ही बॅकग्राऊंडची जी प्रत आहे ती मला काय करायची आहे? जरा ट्रान्सपरंट करायची आहे. तर ट्रान्सपरंटचं ऑप्शन इथे दिलेलं आहे. बघा, मी या ठिकाणी याला कमी कमी केलं की ती ट्रान्सपरंट होते. बघा, मागची इमेज जर बघितली तर ती काय झालेली आहे? ट्रान्सपरंट झालेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी एलिमेंट्सवर काम करत असताना या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या डोक्यात काय कल्पना आहे त्यानुसार आपल्याला या ठिकाणी काम करायला. आता मी इमेजच्या बाबतीमध्ये तुम्हाला एडिट, बीजी रिमूव्हर किंवा फ्लिप, ट्रान्सपरंट ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. त्याच्या पुढे बघा, अॅनिमेशन नावाचा पर्याय आहे. आपण या ठिकाणी ऑब्जेक्टला सिलेक्ट करून अॅनिमेशन नावाच्या पर्यायावर क्लिक केलं की आपल्याला इथे पाहिजे तेवढे अॅनिमेशन इथे मिळतात. बघा, म्हणजे ग्राफिक्स आपण फक्त काय म्हणतो आपण त्याला, इमेज स्वरूपातच करू शकतो की यामध्ये? तर नाही, आपण अॅनिमेशन स्वरूपात, व्हिडिओ स्वरूपात सुद्धा ग्राफिक्स यामध्ये क्रिएट करू शकतो. बघा, अॅनिमेशन नावाचा पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे. त्याचा वापर करून आपण त्या ग्राफिक्स मध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. बघा, इथे वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमेशन दिलेले आहे. हे तुम्ही जसं तुमची क्रिएटिव्हिटी वापरणार आहात त्यानुसार तुमचं डिझाईन काय आहे, तुम्हाला काय अॅनिमेशन वापरायचंय, हे सगळ्या प्रकारचे बघा अॅनिमेशन दिलेले आहेत. तुमच्या डिझाईनला साजेसं अॅनिमेशन तुम्हाला घेता येईल आणि त्या स्वरूपात, व्हिडिओ स्वरूपात पण जाहिराती आता खूप मोठ्या प्रमाणात यायला लागलेल्या आहेत. त्यामुळे हे तुम्हाला अॅनिमेशन या ठिकाणी उपयोगी येणार आहे. बघा, या ठिकाणी आपण बघतोय छान स्वरूपाचे अॅनिमेशन आपल्याला पॉप झालेले या ठिकाणी दिसत आहेत. आलं लक्षात? त्यामुळे हे जे अॅनिमेशन ऑप्शन आहे हे ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. या ठिकाणी वेगवेगळे अॅनिमेशन आपल्याला दिलेले आहेत. जवळपास मी सगळेच अॅनिमेशन इथे चेक करून तुम्हाला दाखवलेले आहेत. ओके, अॅनिमेशनच्या पुढे पोझिशन नावाचा पर्याय आपण हा ऑलरेडी बघितलेला आहे. पोझिशन नावाचा पर्याय म्हणजे लेअरवर काम करतो. तो बघा, लेअरवर काम करतो. आपण लेअर बदलल्या की त्यानुसार तो काय करतो? खाली वरती करतो. आपल्या लक्षात? लेअरवर तो काम करतो पोझिशन. आता सोपा एक प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, मी आतापर्यंत तुम्हाला जे काही शिकवलेलं आहे ते तुम्हाला समजलंय का? कमेंट मध्ये टाईप करा येस किंवा नो. समजलंय? फास्ट होतंय असं नाहीये ना, एकदम 100% समजलंय सुनील सर म्हणतायत. Okay? मी जे सांगतोय ते तुम्हाला समजतंय, फास्ट काय सांगत नाहीये, एकदम स्लो व्यवस्थित सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. ओके, आपण एलिमेंट्सवर आतापर्यंत जे काम केलेलं आहे त्या एलिमेंट्सवर आपण या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी समजून घेतल्या की त्यावर इफेक्ट कसे कोणकोणते होतात. मग आपण दोनच गोष्टी घेतल्या तरी हे खूप छान दिसत आहे. आपण हे एलिमेंट्स या ठिकाणी हटवूयात, काढून टाकूयात किंवा ठेवूयात. चला, त्यावरच काम करूया कंटिन्यू पुढे. इथे मी याला फिक्स करतो आणि इथे याला मी काय करतो? फिक्स करतो, म्हणजे ते व्यवस्थित दिसेल. ओके, चला, थोडीशी याची साईज कमी करतो. बघा, दोनच गोष्टी घेतल्यात आपण. आता आणखी थोडस पुढे जाऊया, या एलिमेंट्स मध्ये काय मिळतं हे आपण एकदा बघून घेऊया. बघा, मला शेप्स पाहिजे. शेप्स टाईप केलं, शेप्स. तुम्ही स्पेलिंग त्याला व्यवस्थित द्या, तो सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. शेप्स टाईप केलं, इथे बघा सी ऑल वर केलं की ते खूप सारे शेप्स आपल्याला मिळणार. पाहिजे तो शेप्स तुम्ही घ्या. मला हा पाहिजे, मी घेतला. इथे काय केलं, याला खालच्या बाजूला घेतला आणि असं जरा मोठं केलं.
जेवढा पाहिजे तेवढाच घेतो. ओके. आणि याचा जेव्हा मी हा शेप सिलेक्ट करतो ना त्यावेळेस त्याची प्रॉपर्टी ते ओपन होते. या शेपच्या प्रॉपर्टीचा कलर मला चेंज करायचा, इथे कलरवर गेलो आणि इथे क्लिक केलं की त्याची प्रॉपर्टी जी आहे ती काय होते, चेंज होते. त्याचा कलर चेंज या ठिकाणी होतो. आपल्याला साजेसा असा कलर आपल्या डिझाईनला योग्य वाटेल असे कलर आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहेत. त्याला म्हणतात ब्रँड क्रिएट, ब्रँड किट. ते ब्रँड किट काय असते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. पण त्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्या एकदा समजून घ्या. बघा ते वेगवेगळे शेप्स, आता मी हा शेप्स या ठिकाणी इथून घेतला की नाही, हा शेप्स घेतल्यानंतर हे टूल काय करतं, तुम्हाला रिकमेंड करतं की बाबा आणखी अशा स्वरूपाचे टूल इथे बघा, मॅजिक रिकमेंडेशन म्हटलंय, यावर सी ऑल ओव्हर म्हटलं की त्या स्वरूपाचे या ठिकाणी बघा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होतात. म्हणजे तुम्हाला खूप काय शोधायला लागत नाही. खूप शोधायला लागतं की इथे नाही. बघा त्यांनी खूप सारे ऑप्शन त्या बरोबर तुम्हाला इथे दिलेले आहे. मी एकच शेप घेतला होता, त्याच्याशी रिलेटेड खूप सारे ऑप्शन तुम्हाला इथे अवेलेबल त्याने करून दिलेले आहेत. यातला समजा बघा मी घेतला हा ऑप्शन, हाही या ठिकाणी ऍप्लिकेबल आपल्याला करता येईल. म्हणजे तुमचं डिझाईन कशा स्वरूपाचं आहे त्यानुसार तुम्हाला इथे अनेक गोष्टी या ठिकाणी मिळतात. मी शेप्स या ठिकाणी टाकले होते, शेप्स आपल्याला मिळाले. बघा सर्कल वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल आहे. Okay. आणखी आपण याला विचारूया काय पाहिजे, लाईन. लाईन पाहिजे आपल्याला, ज्या ज्या गोष्टी लागतात ना त्या लाईन. बघा इथे सगळ्या प्रकारच्या लाईन आहेत. बरं एवढ्याच लाईन आहेत का, नाही, लाईनचे अजूनही प्रकार आहेत. कोणते आहेत बघूया आपण, परत एकदा लाईन वर जाऊया. बघा लाईन मध्ये आल्यानंतर शेप्सच्या लाईन आहेत, ग्राफिक्सच्या लाईन आहेत, फोटोच्या लाईन आहेत, व्हिडिओच्या लाईन आहेत. ते लाईनच्या सगळ्या लाईनच्या लाईन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. त्यातल्या डिझाईनच्या लाईन ज्या आहेत त्या फोटोमध्ये गेल्यानंतर बघा त्या लाईन दिलेल्या आहेत. त्यातली समजा ही लाईन मी घेतली, बघा जरा झूम करून दाखवतो तुम्हाला. बघा अशा गोष्टी आपल्याला, छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लागत असतात. म्हणजे मी आता तुम्हाला एलिमेंट्स मध्ये काय मिळू शकतं हे सगळं तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तुम्हाला कसं शोधायचं हे समजलं पाहिजे, म्हणजे त्याचं नाव तुमच्या लक्षात आलं पाहिजे, तर तुम्हाला ते शोधणं सोपं जाणार आहे. खूप साऱ्या गोष्टी यामध्ये दडलेल्या आहेत. आलं लक्षात. बघा ऑलवर आलो पुन्हा एकदा, मी इथे लाईनचे प्रकार आहे, व्हिडिओ स्वरूपात सुद्धा लाईन आहे. या ठिकाणी मी क्लिक केलं तर व्हिडिओ स्वरूपात बघा व्हिडिओ मी प्ले केलेला आहे, सगळ्यांना व्हिडिओ या ठिकाणी दिसत असेल. आलं लक्षात. हा व्हिडिओ मी या ठिकाणी बॅकग्राऊंडला नेतो, थोडा मोठा करतो. मी एक्झाम्पल म्हणून सांगतोय बरं का, मी डिझाईन क्रिएट करत नाहीये, एक्झाम्पल सांगतोय. त्याची पोझिशन चेंज करतो. बघा मी ज्यावेळेस व्हिडिओ घेतला आणि त्या व्हिडिओला मी क्लिक केल्यानंतर त्याची प्रॉपर्टी इथे ओपन होते, हे लक्षात घ्या. आलं लक्षात. मी व्हिडिओ घेतल्यानंतर त्याची प्रॉपर्टी ते ओपन होते. बऱ्यापैकी प्रत्येकाची प्रॉपर्टी सेम असते, फक्त त्याच्या याच्यानुसार. आता व्हिडिओ घेतल्यामुळे ते प्लेबॅक आलं, ऑडिओ टूल आलं, आणि एडिट जे आलं ते व्हिडिओशी रिलेटेड आलं. त्याची ट्रिम जी आहे ती इथे, आणि किती मोठा व्हिडिओ पाहिजे तो ट्रिम मध्ये आपल्याला द्यायला लागतो. हे दोन तीन गोष्टी बदलतात, बाकी रिबन आहे तीच राहते. ओके. त्यातलं पोझिशन घेतलं मी आणि पोझिशन मध्ये अरेंज केलं बॅकग्राऊंडला याला. ओके. आणि बॅकग्राऊंडला अरेंज केल्यानंतर मी काय केलं, इथे बघा प्लेचं बटन आहे, यावर क्लिक केलं. बघा प्ले केल्यानंतर कसं दिसतंय ते. ओके. तो व्हिडिओ बॅकग्राऊंडला काय झालाय, प्ले झाला. मी हे एक्झाम्पल दिलंय म्हणजे तुम्ही कसं आणि काय वापरू शकता असं एक बेसिक उदाहरण तुम्हाला इथे दिलेलं आहे. ओके. हा म्हणजे तुम्ही या एलिमेंट्सला काय विचारताय हे तुम्हाला इथे या ठिकाणी मिळतं. बघा मी या ठिकाणी युट्यूबर आहे, युट्यूबरला थंबनेल लागतात किंवा अनेक गोष्टी लागतात. मी ते युट्यूब जरी टाकलं, फक्त युट्यूब, तो सजेशन पण देतो आपल्याला. युट्यूब टाकलं की युट्यूबला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी इथे मिळतात, सगळं मिळतं. तुम्हाला शोधायचंय फक्त. शोधताना थोडासा विचार करून शोधलं की मिळतं. बघा मला सबस्क्रायबर, बेल आयकॉन आणि चॅनल या ठिकाणी हे बटन पाहिजे. मी हे बटन घेतलं आणि एका कोपऱ्याला कुठेतरी सेट केलं, झालं. म्हणजे एक एक गोष्ट तुम्हाला कुठे त्या पेजवर सेट करायची आहे ही तुमची कल्पक बुद्धी तुम्हाला वापरून या ठिकाणी करायचं आहे. मी सध्या तुम्हाला टूल्स कसे वापरायचे हे शिकवतोय, है ना. एलिमेंट्स मध्ये आलो मी इथे.
3D गोष्ट जर विचारली, थ्री डी शेप्स, थ्री डी लेबल बघूया, लेबल. लेबल वर गेलो बघा, इथे लेबल आपल्याला लागतात, त्यातली आपण 3D म्हणूया. बघा, 3D लेबल सुद्धा आपल्याला इथे अवेलेबल आहेत, पाहिजे तेवढे 3D लेबल मिळतात बघा. या अशा स्वरूपाचे लेबल जे आहेत आपल्याला पत्रिका वगैरे बनवण्यासाठी आपल्याला हे लेबल उपयोगी येतात. अशा अनेक गोष्टी आहेत यामध्ये बघा. तुम्ही या एलिमेंट्स मध्ये फक्त महाराष्ट्र हा शब्द टाकला ना, महाराष्ट्र, तर महाराष्ट्राशी रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहे. आता ग्राफिक्स मध्ये बघा, महाराष्ट्राशी रिलेटेड गोष्टी इथे मिळायला लागल्यात. महाराष्ट्राचा नकाशा आहे, महाराष्ट्राचा वडापाव, महाराष्ट्रामधल्या असलेल्या संस्कृती, सण, उत्सव, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतात. बघा, ध्वज आहे, मराठी दिन, म्हणजे तुम्ही जेवढं सर्च कराल महाराष्ट्राशी रिलेटेड गोष्टी तुम्हाला इथे मिळालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल मी मॅरेज, काय म्हणतो आपण त्याला, लग्न पत्रिकेसाठीचे आवश्यक मटेरियल, त्याला आपण म्हणतो इंडियन वेडिंग मटेरियल आहे ना. तर इंडियन वेडिंग टाकलं की इंडियन वेडिंग साठी लागणारं सगळं मटेरियल आपल्याला इथे अवेलेबल आहे. शुभ विवाह नाव बघा, मी या बाजूला ठेवतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. त्याचा कलर सुद्धा आपण इथून चेंज करू शकतो, पाहिजे तो कलर तुम्ही घेऊ शकता. त्या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे कशा वापरायच्या त्या. ओके. पण एलिमेंट्स मध्ये तुम्ही मागाल ते तुम्हाला इथे मिळणार आहे, मागाल ते. बघा, मी पाहिजे ते तुम्हाला या ठिकाणी, कलश आहे आपलं, जे प्रतीक आहेत वेगवेगळी, ती सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहेत. स्वस्तिक आहे बघा या ठिकाणी. लग्न पत्रिका सेट करण्यासाठी लागणारे एलिमेंट्स तुम्हाला इथे दिलेले आहे. हे सगळं तुम्हाला इतर सॉफ्टवेअर मध्ये कुठे मिळतं का हो? कुठेच मिळत नाही. हे सगळं इथे 100% अवेलेबल करून दिलेलं आहे. आलं लक्षात? 100% अवेलेबल करून दिलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी वापरून तुम्हाला डिझाईन क्रिएट करायचं. आता डिझाईन करणं सोपं झालं की अवघड झालं? कमेंट करा. सोपं वाटतंय का? येस टाईप करा, सोपं आहे. नो टाईप करा, अवघड आहे. सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे, खूप सोपं झालं. डिझाईन साठी लागणारं मटेरियल जर आपल्याला मिळालं तर या गोष्टी करणं सोपं होणार आहे. बघा, या ठिकाणी आपण यातल्या एलिमेंट्स वापरून तुम्ही काहीही करू शकता. म्हणजे अशा स्वरूपाचे एलिमेंट्स तुम्हाला फक्त शोधता आले पाहिजे. तुम्ही शोधले तर तुम्हाला खूप चांगले चांगले एलिमेंट्स यामध्ये मिळणार आहे. एलिमेंट्स हा पार्ट तुम्हाला समजलाय का? एलिमेंट्स हा पार्ट समजला असेल तर कमेंट मध्ये टाईप करा. ऍक्टिव्ह राहा तुम्ही, म्हणजे मला कळेल. खूप इझी आहे, चैत्राली म्हणताय. ओके, कमेंट, म्हणजे आता मी पुन्हा या एलिमेंट्स पार्ट कडे येणार नाही, कारण एलिमेंट्स मध्ये तुम्ही मागाल तेच गुगलच आहे, दुसरं गुगलच आहे. फक्त HD स्वरूपाचे फोटो तुम्हाला इथे मिळतात, गुगलवर ते मिळत नाही. इथे मात्र मिळतात. आता याच्यामध्ये काही गोष्टी आहेत दडलेल्या, त्या पुढे तुम्हाला सांगणारच आहे मी. ओके. एलिमेंट्स हा पार्ट तुम्हाला या ठिकाणी समजलेला असणार आहे. पण पुढे जाऊया. बघा, एलिमेंट्स हा पार्ट समजलेला आहे सगळ्यांना? समजलेला आहे. चला, मी बॉक्स घेतोय, मला एक बॉक्स लागणार आहे म्हणून मी बॉक्स घेतोय आणि तो बॉक्स या ठिकाणी खाली ठेवतोय. मला पुढची गोष्ट समजून सांगायची तुम्हाला. शेप. मला हा बॉक्स पाहिजे, मी या ठिकाणी बॉक्स घेतोय. या बॉक्सला घेतल्यानंतर बघा, या ठिकाणी त्याची प्रॉपर्टी येते, त्याचे कलर तुम्ही पाहिजे ते घेऊ शकता. ओके. चलो, आता हा बॉक्स घेतल्यानंतर बघा, एलिमेंट्सच्या बरोबर खाली टेक्स्ट नावाचा पर्याय आहे. आणि प्रत्येक डिझाईन मध्ये आपल्याला टेक्स्ट वापरायला लागतं, त्याशिवाय आपलं डिझाईन पूर्ण होत नाही. तर बघा, टेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर बघा, इथे ऍड टेक्स्ट बॉक्स आहे, ऍड हेडलाईन आहे. आता टेक्स्टचे 3 प्रकार असतात, हेडलाईन असते, सब हेडलाईन असते आणि लिटिल बिट बॉडी टेक्स्ट असतात. अशा तिन्ही गोष्टी आपल्याला इथे सेट करून दिलेल्या आहेत. त्यातला आपण हेडलाईन हा प्रकार घेऊया. हेडलाईन वर क्लिक केलं की या ठिकाणी बघा, टेक्स्ट आपल्या डिझाईन मध्ये येतं. हे टेक्स्ट जे आहे ते एडिटेबल
तुम्ही या ठिकाणी दोन्हीही लँग्वेज वापरू शकता. मराठी वापरू शकता, इंग्लिशही वापरू शकता. मराठीचे यामध्ये साधारण 50 ते 60 फॉन्ट आपल्याला अवेलेबल आहेत आणि तेवढे पुरेसे आहेत असं मला वाटतं. अधिकचे फॉन्ट पाहिजे असतील तर ते आपल्याला कुठून घेता येतील हे मी नंतर तुम्हाला ग्रुपवर सांगेल, कारण 2 तासामध्ये सगळं कव्हर होणं थोडंसं अवघड असतं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत व्यवस्थित कशी पोहोचेल हे आपण बघणार आहोत. बघा, या ठिकाणी टेक्स्ट मधून आपण हेडिंग टेक्स्ट आपल्या डिझाईन मध्ये ऍड केलेलं आहे. इंग्लिश टाईप करणं सोपं आहे. आपण इंग्लिश डायरेक्ट टाईप करू शकतो है ना, डिजिटल माऊली. ओके, डायरेक्ट टाईप करू शकतो, बरोबर. ते मी इथे टाईप करून ठेवतो. आता मराठी मला टाईप करायचंय, मग कसं करणार? परत एकदा मी ऍड टेक्स्ट केलं. बघा, ऍड टेक्स्ट केल्यानंतर हे आता कसं झालंय, तर त्याला आपण हे बघा इकडे पकडून आपण त्याला कमी जास्त करू शकतो. या टेक्स्टशी रिलेटेड रिबन इथे ओपन झाली, ही पण आपण समजून घेणार आहोत. तर ऍड टेक्स्ट वर मी काय केलं, डबल क्लिक केलं, सिलेक्ट केलं सगळं टेक्स्ट, आणि माझ्या लॅपटॉपच्या कॉर्नरला येऊन आपण जे मराठी भाषा वापरतो, गुगल इनपुट टूल जी लॅपटॉपला असते, नसेल तर इन्स्टॉल करायला लागते, आणि मोबाईलमध्ये आपण बोलून टाईप करतो, नमस्कार मी डिजिटल माऊली असं बोललं की आपल्या मोबाईलमध्ये टाईप होतं. त्याला गुगल इनपुट टूल म्हणतात, किंवा गुगल इनपुट लँग्वेज म्हणतात, किंवा युनिकोड लँग्वेज म्हणतात. या युनिकोड लँग्वेजचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. बघा, मी इथे मराठीमध्ये क्लिक केलंय, मराठीचा म आलाय. आता मी लिहिणार आहे डिजिटल टेक्स्ट. मी जे टाकतोय ते बघून घ्या. बघा, मी इथे मराठीत पण घेतलंय, इंग्लिश मध्ये पण घेतलंय. आता या टेक्स्टवर आपल्याला काम करायचं. या टेक्स्टवर काम करताना मी टेक्स्टला सिलेक्ट केलं की इथे एक रिबन ओपन होते. बाहेर क्लिक केलं की रिबन या ठिकाणी निघून जाते. म्हणजे आपण मी पुन्हा पुन्हा सांगतोय, ज्या ऑब्जेक्टवर आपण काम करत असू ते ऑब्जेक्ट सिलेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्टशी रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आहेत त्या इथे ओपन होताना दिसतात. आता मी या टेक्स्टवर क्लिक केलं तर टेक्स्टशी रिलेटेड रिबन आपल्याला इथे ओपन झालेले आहे. यात काही गोष्टी कॉमन आहे ज्या मागे आपण बघितलेल्या आहेत. बघा, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट जे वापरतात त्यांना ही माहिती आहे रिबन. यामध्ये फॉन्ट असतं, फॉन्ट साईज असते, फॉन्टचा कलर असतो, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन असतं. त्यानंतर काय असतं त्यामध्ये, काय म्हणतो आपण याला, अलाइनमेंट असतं, लिस्ट म्हणजे नंबरिंग असतं, लाईन पेसिंग असतं, वर्ड पेसिंग असतं. आणि हे आपण ट्रान्सपरन्सी मागे बघितलं, इफेक्ट एक दाखवणार आहे, अॅनिमेशन आपण मागे बघितलं, पोझिशन आपण मागे बघितलं. चला एक एक आपण समजून घेऊया. मी टेक्स्ट सिलेक्ट केला. आता टेक्स्टचा सगळ्यात महत्वाचा पार्ट काय आहे की फॉन्ट. आपल्याला फॉन्ट चांगले पाहिजे असतात. बघा, इथे कॅनवाचे फॉन्ट आहेत. फॉन्टवर क्लिक केलं तिथे खूप सारे फॉन्ट आपल्याला बघायला मिळतात. आता हे सगळे इंग्लिशचे फॉन्ट आहेत, पण तरीही तेही आपण या ठिकाणी वापरू शकतो. पण स्पेशली देवनागरी, आपल्या मराठी भाषेला देवनागरी म्हणतात, तर देवनागरीचे स्पेशली फॉन्ट आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. फॉन्ट सुद्धा, फॉन्ट वापरत असताना किंवा टेक्स्ट मध्ये बघा, जर आपण बघितलं इंग्लिशच्या बाबतीमध्ये, मी हे थोडस काय करतो, इंग्लिश दोन्ही गोष्टी सांगणार आहे, पण याला थोडस बाजूला घेऊन याला इकडे हायलाइट करतो, जे समोर आले ते दाखवतो. ओके, आता इंग्लिश मी या ठिकाणी सिलेक्ट केलंय. तर बघा, इथे हँड रायटिंग म्हणलंय, हँड रायटिंग वर क्लिक केलं की हँड रायटिंगचे फॉन्ट ओपन. बघा, इथे मी यावर क्लिक केलं तर हँड रायटिंगचे फॉन्ट आपल्याला ओपन होतात. म्हणजे फॉन्टच्या स्टाईल या ठिकाणी बघा तुमच्या लक्षात येतील. आलं लक्षात? बघा, हँड रायटिंगच्या स्टाईल आहेत सगळ्या, म्हणजे तुम्हाला खूप सोपं आहे. फॉन्ट शोधणं खूप सोपं आहे. हँड रायटिंग म्हटलं म्हणून हँड रायटिंगचे फॉन्ट इथे आपल्याला दिसत आहेत, बरोबर. बॅकला जाऊया. परत एकदा मी इथे सर्च वर क्लिक केलं की ते ऑप्शन येते बघा, कॉर्पोरेट फॉन्ट. जर कॉर्पोरेट फॉन्ट पाहिजे असेल तर कॉर्पोरेटवर क्लिक करा. ते कॉर्पोरेट फॉन्ट आपल्याला बघायला मिळतील. कॉर्पोरेट फॉन्ट, खूप सारे कॉर्पोरेट फॉन्ट फॉन्ट आहेत. थोडेसे एकदा तुमचा सराव झाला की तुम्हाला कळलं की बाबा मला कोणते कोणते फॉन्ट पाहिजे, त्याची नावं लक्षात राहिली की तुम्ही डायरेक्ट सर्च करून तो फॉन्ट काय करू शकता, घेऊ शकता. हे झालं इंग्लिशच्या बाबतीमध्ये, बरोबर. हे झालं इंग्लिशच्या बाबतीमध्ये. बघा, इथे जर बघितलं तर वेगवेगळे फॉन्ट इथे तुम्हाला अवेलेबल होतात.
ओके, इथे तुम्हाला एक छोटं बटन आहे, यावर क्लिक केलं की पुढे जातं बघा. हेडिंग, पॅरेग्राफ, असे फॉन्टचे प्रकार आहेत तिथे. त्यानुसार तुम्हाला बायफर्गेशन करणं सोपं जातं. बोल्ड फॉन्ट पाहिजे असते तुम्हाला, बोल्ड, तर बोल्ड सगळे फॉन्ट इथे अवेलेबल होतात. बोल्ड ज्याला बोल्ड असतात ते फॉन्ट सगळे, ते सगळे इथे अवेलेबल होतात. म्हणजे फॉन्टची जी कॅटेगरी आहे ती सुद्धा बायफर्गेट करून आपल्याला दिलेली आहे. पुढे आपण या ठिकाणी आता मराठीवर येऊया. हे झालं इंग्लिशच्या बाबतीमध्ये. आता मराठीवर येऊया. मी जरा याला थोडं मोठं करून घेतो. आता मराठीला आपण काय म्हणतो? देवनागरी म्हणतो, बरोबर की नाही? बघा, मी फॉन्टवर आलो, इथे टाईप केलं काय, इंग्लिश मध्ये टाईप करायचं आपल्याला देवनागरी. डी व्ही जरी टाकलं तरी तो सजेशन आपल्याला देतो. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. बघा, देवनागरीचे फॉन्ट आपल्याला इथे अवेलेबल झाले. एक साधारण 40-50 फॉन्ट आपल्याला इथे अवेलेबल होतात. यातले तुम्ही फॉन्ट वापरू शकता. बघा, मी हा वापरला. बघा, फॉन्ट इथे चेंज झालेला आपल्याला दिसतो. थोडस फॉन्ट, मराठी फॉन्टला थोडस लिमिटेशन येऊ शकतं, कारण काहींना हे फॉन्ट आवडत नाहीत. पण यातले फॉन्ट सुद्धा चांगले आहेत. मी आतापर्यंत यातलेच फॉन्ट वापरत आलेलो. बघा, मी यातला हा एक फॉन्ट घेतला. त्यानंतर बघा, इथे फॉन्टची साईज आहे. इथे प्लस वर क्लिक केलं की फॉन्टची साईज वाढते, आणि मायनस वर क्लिक केलं की फॉन्टची साईज कमी होते. पण इथे खेळावं लागतं आपल्याला, है ना? तर डायरेक्ट तुम्ही काय करायचंय, असं कमी जास्त करत बसण्यापेक्षा डायरेक्ट ह्याचा कॉर्नर पकडायचा, आणि पाहिजे तेवढं मोठं, पाहिजे तेवढं छोटं, पाहिजे तेवढं मोठं, पाहिजे तेवढं छोटं आपल्याला करता येतं. ओके. त्यानंतर बघा, त्याच्या थोडस पुढे गेलं की तर फॉन्टचा कलर आहे. फॉन्टच्या कलर मध्ये पाहिजे तो कलर तुम्ही इथे घेऊ शकता. नेहमी लक्षात ठेवायचं, फॉन्टची एक थेरी असते. जर आपला बॅकग्राऊंड कलर डार्क असेल तर आपला फॉन्ट काय असला पाहिजे, लाईट असला पाहिजे. आणि आपला बॅकग्राऊंड कलर लाईट असेल तर आपला फॉन्ट काय असला पाहिजे, फॉन्टचा कलर काय असला पाहिजे, डार्क असला पाहिजे. एवढंच फक्त सोपं लक्षात ठेवायचं. ओके. खूप गुंतागुंतीत जायचं नाही. बघा, इथे आपण फॉन्टचा कलर, या ठिकाणी टेक्स्टचा कलर आपण या ठिकाणी चेंज करू शकतो. त्यानंतर बघा, या ठिकाणी बोल्ड आहे, अनबोल्ड, बोल्ड. बोल्ड केल्यानंतर बघा, आणखी ते भरदार दिसायला लागलंय. त्याच्या पुढे बघा, काही फॉन्टला काही ऑप्शन ऍप्लिकेबल नसतात. आता इथे इटॅलिक हाईड झालेला आहे, पण अंडरलाईन आहे. याला अंडरलाईन करू शकतो, काढू शकतो. आलं लक्षात? त्यानंतर याला सेंटर कमांड, समजा ह्या दोन लाईन असत्या किंवा, तर आपण याला हे अलाइनमेंट वापरू शकलो असतो. हे जे आहे, वर्ड मध्ये आपण ज्या ज्या गोष्टी करतो ते सगळं इथे अवेलेबल आहे. आता प्रॉडक्ट लिस्ट आपल्याला द्यायची आहे, तर परत एकदा टेक्स्ट मध्ये जातो, सब हेडिंग मध्ये जातो. आणि आता इथे आपण हे अलाइनमेंट पण वापरून बघूया. पण अलाइनमेंट वापरण्या अगोदर याला थोडस छोटं करतो. इथे इथे डिजिटल ठेवतो, आणि याला इथे म्हणजे आपल्याला जरा अरेंजमेंट करणं सोपं जाईल. ओके. आता बघा, इथे मी ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. हं? यामध्ये बघा, या सब हेडिंगला आता मला काय करायचं आहे, बुलेट्स द्यायचे. बुलेट्स वर क्लिक केल्यानंतर बघा, इथे एक बुलेट्स आलाय, बरोबर? आता मी काय करणार आहे, याला एंटर करणार आहे. तर ऑटोमॅटिक पुढची बुलेट्स आलेली आहे. एंटर केला, ऑटोमॅटिक पुढची बुलेट, ऑटोमॅटिक पुढची बुलेट. यात मराठी पण टाईप करू शकता, मी इंग्लिश जरी टाईप करत असो तरी. काय काय आपल्याला लिहायचं असेल, जे आपल्या डोक्यात असेल ना, तेच तुम्ही या ठिकाणी लिहू शकता, है ना? इथे मी लिहितो काय काय काय, ग्राफिक्स डिझाईन. असं मी लिहिलं. आता एकच मराठी लिहिले, बाकी इंग्लिश आहे. समजून घ्या तुम्ही पण, वेळ आपल्याकडे कमी असतो त्यामुळे. ओके. आता इथे बघा, मी अलाइनमेंटवर आलो. अलाइनमेंटवर आल्यानंतर बघा, इथे अलाइनमेंट सेट झाली का, डावीकडे, उजवीकडे, सेंटर. ओके, ही अलाइनमेंट मला पाहिजे, मी इथे घेतली. याची थोडी साईज कमी करतो, म्हणजे यात बसतंय बघा. म्हणजे अशी लिस्ट तुम्ही इथे टाकू शकता.
आलं लक्षात? म्हणजे तुमच्या डोक्यात काय डिझाईन आहे हे मी तुम्हाला फक्त दाखवतोय. आलं लक्षात? तर बुलेट्स आणि अलाइनमेंटचा काय वापर आहे तो आपण इथे बघितला. त्याच्या शेजारी पेसिंग आहे बघा. पेसिंग मध्ये गेलं, लेटर पेसिंग. लेटर पेसिंग बघा आता येईल लक्षात तुमच्या. बघा लेटर पेसिंग मध्ये मी लेटरची स्पेसिंग बघा या ठिकाणी वाढवतोय. शक्यतो याचा आपल्याला वापर करायची गरज पडत नाही, पण माहिती असावं लेटर पेसिंग कुठे आहे. त्यानंतर लाईन पेसिंग, दोन लाईन मधलं अंतर बघा या ठिकाणी. दोन लाईन मधलं अंतर आपल्याला कमी जास्त करता येतं. दोन लाईन मधलं अंतर ते आपण आपल्या ऍडजस्टमेंट नुसार कमी जास्त करू शकतो. इथे बघा फॉन्टचा कलर आहे, आपण इथून फॉन्टचे कलर आपण चेंज करू शकतो, पाहिजे तो कलर आपण शकतो. इथपर्यंत समजलेलं आहे? कमेंट करायची आहे इथपर्यंत समजलेलं असेल तर बरोबर कमेंट करा. ओके, चला पुढे जाऊया आपण. आता खाली डिजिटल माऊली हा जो शब्द आहे तो मी सिलेक्ट केलेला आहे. आणि पुढे या ठिकाणी बघा आपण ट्रान्सपरन्सी आधी बघितलं होतं बघा. ट्रान्सपरंट जेवढं पाहिजे तेवढं आपण घेऊ शकतो. इथे सुद्धा काय करायचं असतं, बरेचशा वेळेला आपण याला डुप्लिकेट करतो, एक बॅकग्राऊंडला ठेवतो आणि एक काय करतो त्याचे कलर चेंज करूया म्हणजे आपल्याला दोन वेगवेगळे कलर कळतील. ओके, त्याची पोझिशन आहे ती चेंज करतो, याला बॅकग्राऊंडला नेतो. त्यावर बघू शकता तुम्ही डिजिटल माऊली. पण एवढं खेळत बसायला वेळ आहे का आपल्याकडे? नाही. याहीपेक्षा सोपा पर्याय मी सांगणार आहे, पण तुम्हाला सांगितलं की आपण असं करू शकतो. असं काय करू शकतो? करू शकतो. तर हे मागचं हे ट्रान्सपरंट करायचंय मला, तर मी त्याला ट्रान्सपरंट केलंय बघा पाहिजे तेवढं, आणि हे त्याच्यात सेट केलं. असंही होऊ शकतं, डिपेंड करतं तुमच्यावर. हे 3D दिसतंय ओके. पण याहीपेक्षा सोपा पर्याय मी तुम्हाला सांगणार आहे. यातला एक मी डुप्लिकेट हटवतो आणि एकच ठेवतो. हे ट्रान्सपरंट आपल्याला समजलेलं आहे. त्याच्या पुढचा पर्याय आहे इफेक्ट, आणि हा खूप छान पर्याय आहे. या इफेक्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर इथे बघा स्टाईल ओपन होते आणि शेप्स ओपन होतात. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. बघा ननच्या पुढे आपण शॅडोवर क्लिक केलं, जे आपण डुप्लिकेट करून करत होतो तेच इथे होणार आहे. बघा शॅडोवर क्लिक केलं, शॅडोवर क्लिक केल्यानंतर पहिला शॅडोचा कलर मी चेंज केला, तो ब्लॅक घेतला. आलं लक्षात? शॅडोचा कलर मी काय केला? ब्लॅक घेतला. कलर चेंज करून झाल्यानंतर बघा इथे आपल्याला ऑफसेट, डायरेक्शन, ब्लर, ट्रान्सपरन्सी असे ऑप्शन मिळाले. हे आपल्याला ऍडजस्ट करायचे. बघा इथे इफेक्ट वर गेलं, सॉरी ऑफसेट वर गेलं तर ते बॅकग्राऊंडचे बघा कमी जास्त होते. आता येते का लक्षात? येत आहे. बघा डायरेक्शन चेंज होते, बघा डायरेक्शन चेंज होते, फिरतंय मागचं, डायरेक्शन चेंज होते. ब्लर बघा ब्लर होतंय मागचं. आणि ट्रान्सपरन्सी बघा जेवढं मी वाढवेल तेवढं डार्क होतंय बघा. आता आता हे बघण्यासाठी कसं दिसतंय? छान दिसतंय. दिसतंय का छान? दिसतंय. आता जरा त्याला भरदारपणा आलेला आपल्याला दिसतो. दिसतोय का? कमेंट करायचंय, कमेंट कमेंट करा. आहे की नाही मॅजिक? यामध्ये आपल्याला खूप काही काम करायची गरज पडत नाही. बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये प्री बिल्ट आहेत है ना. जास्त ओढाताण करायची गरज आपल्याला यामध्ये पडत नाही. खूप सोपं आणि सुटसुटीत दिलेलं आहे. ओके, बघा हे ऑफसेट, डायरेक्शन, ब्लर आणि ट्रान्सपरन्सी हे ऑप्शन तुम्ही प्रॉपर वापरले तर तुम्हाला हे शॅडो जे आहे ती प्रॉपर सेट करता येणार आहे. ते तुमचं कौशल्य आहे. ओके, थोडस आणखी पुढे जाऊया आपण. परत एकदा इफेक्ट मध्ये जातो आपण. शॅडो ही इफेक्ट, शॅडो आपण या ठिकाणी बघितलं. आता पुढे आहे पुढचे ऑप्शन. आपल्याला इथे लिफ्ट दिलेला आहे बघा. लिफ्ट वर क्लिक केलं की इथे बघा पोझिशन चेंज झालेली आहे बघा. आलं का लक्षात? या ठिकाणी लक्षात येईल. ओके, त्यानंतर पुढे बघा आउटलाईन. आउटलाईन पर्याय दिलाय, आउटलाईन वर क्लिक केलं, आउटलाईनचा कलर मी चेंज केला. ब्लॅक कलर घेतल्यावर आउटलाईन तुम्हाला कुठून दिसेल? त्या आउटलाईनशी रिलेटेड गोष्टी बघा इथे दिलेल्या आहेत. त्याची थिकनेस कमी जास्त करता येते. किती थिकनेस पाहिजे त्याप्रमाणे इथे सेट करू शकता.
थिकनेस वाढवू शकता, कमी करू शकता, तुम्हाला कसे आवडते. प्रत्येकाच्या माइंडमध्ये वेगळं काहीतरी सेट असतं. ओके, बघा इथे वेगवेगळे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. फॉलो वगैरे जे पर्याय आहेत ते सगळे पर्याय आपल्याला इथे दिलेले आहेत. तुम्हाला आवडेल तो पर्याय या ठिकाणी वापरायचा आहे आणि तुमचं डिझाईन काय करायचं आहे या ठिकाणी क्रिएट करायचं आहे. मी मोस्टली काय वापरतो, शॅडो जास्त वापरतो. मी शॅडो आणि आउटलाईन या दोन गोष्टी मी जास्त वापरतो कारण मला त्या आवडतात. ओके, त्यानंतर बघा हे डिजिटल माऊली जे आहे त्याचे शेप्स आपल्याला इथे कर्व करता येतात. बघा इथे क्लिक केलं की ते शेप्स काय झाले, कर्व झालेत. झालेत का कर्व? बघा नको असतील तर आपण नन वर क्लिक करा, कर्व कर्व पण आपण या ठिकाणी करू शकता. ओके, चला पुढे जाऊया आपण. इफेक्ट समजले. आता आपण जाऊया अॅनिमेशन वर. आता अॅनिमेशन जे आहे आधी आपण बघितलेलं आहे, आताही बघूया. ऍपरॉन ऍपरॉन क्लिक क्लिक अॅनिमेशन नको आपल्याला. बघा आपण या ठिकाणी बघा सजेस्टेड जे आहे ते अॅनिमेशन बघा, ते अॅनिमेशन आपल्याला टाकता येतात. पाहिजे ते अॅनिमेशन आपण घेऊ शकता इथे. तर व्हिडिओ स्वरूपात आपण क्रिएट करणार असू तर आपल्याला हे अॅनिमेशनचा उपयोग होतो. फक्त कोणतं अॅनिमेशन कुठे चांगलं दिसतंय हे आपल्या कल्पक बुद्धीने या ठिकाणी वापरायचं आहे. सगळ्या प्रकारचे अॅनिमेशन आपल्याला इथे बऱ्यापैकी दिलेले आहे. ओके, पोझिशन. मला वाटतं टेक्स्ट मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजलेल्या असतील. कमेंट करून सांगा समजले का. आतापर्यंत मी जे जे सांगितलंय ते समजलंय का? ओके, समजलंय. चला पुढे जाऊया. म्हणजे यातला टेक्स्ट हा प्रकार तुम्हाला समजलेला आहे, बरोबर की नाही. आता महत्वाचा ब्रँड. ब्रँड हा प्रकार आपण बघणार आहोत. ब्रँड हा प्रकार बघण्यासाठी मी थोडीशी प्रोफाईल माझी चेंज करतो कारण ब्रँड हा प्रकार सगळ्यांना वापरता येत नाही. माझ्या याच्यात अनेक प्रोफाईल असतात, त्या कुठून तयार होतात काय होतात ते पुढे मी सांगणार आहे तुम्हाला. ओके, आता ब्रँड हा प्रकार आपल्याला बघायचा आहे. ब्रँड बघा, मी ब्रँड या प्रकारावर क्लिक केलं तर इथे एक ब्रँड क्रिएट होतं. बघा ब्रँड टेम्पलेट क्रिएट होतं. आता इथे कोरं आहे, एकदम कोरं. आता एक सोपा प्रश्न मी तुम्हाला इथे विचारतो. एक मिनिट मी हे स्टॉप करतो आणि सोपा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. मला सांगा, वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये ब्रँड आहे, आपण कशावरून ओळखतो ते? एअरटेल असेल तर त्याचा कलर रेड असतो, जिओ असेल किंवा प्रत्येक ब्रँडचा एक कलर ठरलेला आहे, प्रत्येक ब्रँडचं एक लोगो हा ठरलेला आहे, बरोबर की नाही, प्रत्येक ब्रँडचा. तर यामध्ये इथे सुद्धा आपल्या व्यवसायाचा एकदा ब्रँडचे कलर आपण ठरवले, एकदा आपल्या ब्रँडचा आपण या ठिकाणी लोगो त्यामध्ये ऍड केला की आपला जो ब्रँड आहे तो आपल्याला वारंवार ते कलर शोधायला लागत नाही. आता ते कसं आहे ते बघूयात आपण. बघा मी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करतोय. स्क्रीन दिसते बघा. मी एक पूर्ण कोरं प्रोफाईल तुमच्यासाठी घेतलेला आहे की जिथे एकही ब्रँड किट क्रिएट केलेलं नाही. ओके, आता इथे क्रिएट ब्रँड टेम्पलेट वर मी क्लिक केलं. ओके, इथे मी एक ब्रँड क्रिएट केलेला आहे. बघा ब्रँड किट यावर मी क्लिक केलं की हा ब्रँड या ठिकाणी क्रिएट करता येतो. आता बघा कलर प्लेट, माझ्या ब्रँडला कोणकोणते कलर मला पाहिजेत. आता मी इथले कलर काही काढून टाकतो. कलर मी काढून टाकलेत मी आणि आता माझ्या ब्रँडला कोणते कलर पाहिजेत ते मी घेणार आहे. इथे क्लिक केलं की मला जे जे कलर पाहिजे ते कलर मी इथे काय करणार आहे, ऍड करून ठेवणार आहे. माझ्या ब्रँडला लागणारे कलर, मला जे पाहिजे ते कलर मी इथे काय करणार आहे, यालाच ब्रँड क्रिएट म्हणतात. आलं लक्षात? माझ्या ब्रँडला लागणारे कलर मी यात ऍड करणार आहे. त्यानंतर मला कोणते फॉन्ट पाहिजे ते फॉन्ट मी इथे ऍड करून ठेवणार आहे. माझ्या ब्रँडचा व्हाईस कोणता पाहिजे, माझ्या ब्रँडला कोणकोणते फोटो मला लागतात ते इथे अपलोड करणार आहे. माझ्या ब्रँडसाठी लागणारे ग्राफिक्स मी इथे अपलोड करणार आहे आणि माझ्या ब्रँडचा आयकॉन काय आहे तो इथे मी अपलोड करणार आहे. एवढंच काम ह्या ब्रँड किटचं असतं. आलं लक्षात? म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे कलर, लोगोज, फॉन्ट्स, ब्रँड वाईज, फोटो, ग्राफिक्स आणि आयकॉन, हे सगळ्या गोष्टी असतात. आणि हे ज्या गोष्टी आहेत ते
ह्या प्रो व्हर्जनच्या आहेत, त्यामुळे यालाही लिमिटेशन आपल्याला इथे येऊ शकतं. पण आपल्याला ब्रँडशी एवढं काही हे नाहीये. त्याच्या पुढचं ऑप्शन आहे बघा, ऍप्स. या ऍप या ऑप्शनवर गेल्यानंतर इथे अनेक प्रकारच्या ऍप आपल्याला बघायला मिळतात. अनेक प्रकारच्या ऍप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आता ह्या ऍप वापरायच्या कशा ते आपण एकदा बघूयात. बघा, आपण कोणतंच डिझाईन या ठिकाणी सेव्ह केलं नव्हतं, पण आपलं डिझाईन या ठिकाणी ऑटोमॅटिक आपण जेवढं काम केलं होतं ते सगळं इथे सेव्ह ऑटोमॅटिक झालेलं आहे. बघा, आपण ब्रँड मध्ये आलेलो आहोत, ब्रँड मध्ये सॉरी ऍप मध्ये आलेलो आहोत. ऍप मध्ये आल्यानंतर इथे वेगवेगळे ऍप आहेत. त्यातल्या ज्या महत्वाच्या ऍप आहेत त्या आपण बघूयात. एक्झाम्पल, काय एक्झाम्पल म्हणून घेऊयात आपण. मला बघा, ए आय शी रिलेटेड इथे आहेत काही गोष्टी. मला काय पाहिजे, सर्च करून. ओके, मला क्यू आर कोड जनरेट करायचा आहे. काय करायचं आहे, क्यू आर कोड. तर मी इथे काय करतो, सर्च करतो क्यू आर कोड जनरेटर. बघा, क्यू आर कोड जनरेटरवर क्लिक केलं, अशा असंख्य ऍप्लिकेशन यामध्ये बघा. त्यातलं मी हे क्यू आर कोड या ठिकाणी घेतलं. तर तो आपल्याला इथे विचारतोय, यूज इन एक्झिस्टिंग डिझाईन का नवीन डिझाईन मध्ये. मला ह्याच डिझाईन मध्ये यूज करायचं आहे. ओके, तर अच्छा, मी डिझाईनच सिलेक्ट केलेलं नव्हतं. बघा, ह्या डिझाईन मध्ये मला काय करायचं आहे, यूज करायचं आहे. काय यूज करायचं आहे, क्यू आर कोड. मला क्यू आर कोड यामध्ये टाकायचा आहे. बघा, मी इथे सर्च केलं क्यू आर कोड, आणि या ठिकाणी क्यू आर कोड साठी जी मला URL टाकायची आहे, समजा मला या ठिकाणी URL टाकायची आहे, ती URL मी इथे घेतली. ती URL मला क्यू आर कोड, या URL ची किंवा या वेबसाईटची URL ची मला क्यू आर कोड क्रिएट करायचा आहे. बघा, मी इथे ही URL कॉपी केली, मी इथे आलेलो आहे, ती URL टाकली आणि जनरेट कोड म्हटलं की बघा, इथे एक आपल्याला क्यू आर कोड जनरेट करून मिळाला. हा क्यू आर कोड जर स्कॅन केला कोणीही, तर हा क्यू आर कोड स्कॅन केल्यावर ही वेबसाईट ओपन होणार. आलं लक्षात? म्हणजे असे ऍप्लिकेशन तुम्हाला जे आवश्यक असतील तसे ऍप्लिकेशन तुम्ही त्यातून शोधायचे आहेत आणि ते वापरायचे आहेत. आता इथपर्यंत आपण जे जे शिकलोय ते सगळ्यांना समजलेलं असेलच असं मी गृहीत धरतो. आणि आधी म्हटल्याप्रमाणे बघा, डिझाईन नावाचं एक ऑप्शन मी मागे ठेवलं होतं, ते तुम्हाला एकदा सांगतो. जवळपास आपण 1.5 तासापासून बोलतोय. 1.5 तासामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला एक सेंट्रल आयडिया आली असेल आणि कॉन्फिडन्स सुद्धा आला असेल की आता मी हे करू शकतो. असं कुणाकुणाला वाटतंय की मी आता हे करू शकतो, वाय टाईप करा, फक्त वाय टाईप करा, माझ्या लक्षात येईल की मी हे करू शकतो. ओके, आता आणखी एक सोपं सुटसुटीत छानसं टूल मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, या ठिकाणी आपण हे पेज क्रिएट केलं. एकाच पेज मध्ये आपण व्हरायटी पेज तयार करू शकतो, बुक्स तयार करू शकतो. बघा, या ठिकाणी ऍड पेज म्हटलं की नवीन पेज इथे क्रिएट होतं. ऍड पेज म्हटलं की नवीन पेज क्रिएट होतं. नको असेल पेज तर इथे डिलीट पेज वर क्लिक केलं की ते पेज डिलीट पण होतं. ओके, आता बघा, एक कोरं पेज मी या ठिकाणी घेतलेलं आहे. कोरं पेज. आता या कोऱ्या पेजवर मला रेडी टू यूज डिझाईन मिळतील का हो, टेम्पलेट मिळतील का? तर यामध्ये असंख्य टेम्पलेट आहे, असंख्य. बरोबर, आता ते कुठून घ्यायचे, तर ते घ्यायचे डिझाईन मधून. बघा, डिझाईन हा ऑप्शन मी शेवटी ठेवला होता. मी डिझाईन ऑप्शन शेवटी ठेवण्याचं कारण काय आहे? तर कारण हेच आहे की जर मी डिझाईन ऑप्शन तुम्हाला सांगितलं असतं आधी, तर बाकीचं जे महत्व आहे बाकीच्यांना, ते महत्व त्याचं कमी झालं असतं आणि डिझाईनचं महत्व या ठिकाणी वाढलं असतं, डिझाईन या ऑप्शनचं. तुम्हाला एलिमेंट्स काय, टेक्स्ट काय, ब्रँड काय, अपलोड काय. आपला अपलोड हा पर्याय राहिलेला आहे, तोही सांगतो. आधी अपलोड हा पर्याय सांगतो आणि मग बाकीच्या गोष्टी सांगतो. बघा, बऱ्याच वेळा आपण एलिमेंट्स मधले फोटो वापरत नाही. आपल्याला आपला स्वतःचा फोटो पाहिजे असतो किंवा अपलोड केलेला फोटो आपल्याला पाहिजे असतो. तर आपल्याला आपले फोटो किंवा अपलोड केलेले फोटो आपल्याला पाहिजे असतील तर या अपलोड नावाच्या पर्यायावर क्लिक करायचं. इथे बघा, तुम्हाला अपलोड केलेले, तुम्ही केलेले, अपलोड केलेले जे जे फोटो आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळतात. ओके,
आता हे फोटो कुठून अपलोड केले? मी अपलोड या पर्यायावर गेलो, अपलोड फाईल म्हटलं की तुमच्या कम्प्युटरमध्ये जे काय फोटो असतील, जे काय व्हिडिओज असतील, जे काय ऑडिओ फाईल असतील, त्या ऑडिओ फाईल, व्हिडिओ फाईल किंवा फोटो तुम्ही काय करू शकता? तुमच्या डिझाईन मध्ये वापरू शकता. ओके, तर माझ्या याच्यामध्ये मी ठेवलेले आहेत का बघतो. ओके, म्हणजे तुम्ही घेऊ शकता यातून. समजा मी हा फोटो घेतो यातला एखादा, किंवा व्हिडिओ पण घेऊ शकता तुम्ही. माझ्या याच्यामध्ये लगेच सापडणार नाही, पण एक्झाम्पल म्हणून मी हा फोटो घेतला आणि ओपन केला, तर बघा इथे हा फोटो या ठिकाणी आलेला आहे. त्यावर क्लिक केलं की तो डिझाईन मध्ये या ठिकाणी येतो. ओके, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. तुम्ही त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता आणि तुमच्या डिझाईन मध्ये वापरू शकता. ओके, असेच मी काही फोटो यामध्ये अपलोड करून ठेवलेले तुम्हाला इथे दिसत आहेत बघा. हे सगळे फोटो तुम्ही काय करू शकता? तुमच्या डिझाईन मध्ये वापरू शकता. आलं लक्षात? त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता. या सगळ्या गोष्टी मी परत परत सांगत नाही आता, आपल्याकडे वेळ पण तेवढा राहिलेला नाहीये. बघा, हे फोटो तुम्ही तुमचे पर्सनल फोटो या अपलोड नावाच्या बटनात काय करू शकता? अपलोड करू शकता आणि वापरू शकता. तुमचे लोगो असतील तर लोगो सुद्धा तुम्ही काय करू शकता? त्यामध्ये घेऊन वापरू शकता. बघा, असे तुम्ही क्रिएट करू शकता. अजून बऱ्याच गोष्टी मला सांगायच्या आहेत, त्यामुळे थोडस आपण पुढे जाऊया. ओके, चला. म्हणजे तुमच्याकडे असलेले जे फोटो आहेत तुम्ही यातून अपलोड करू शकता. हे ऑप्शन तुम्हाला समजलेलं आहे. आपण येऊया डिझाईन या ऑप्शनकडे. डिझाईन या ऑप्शनकडे आलेलो आहे आपण. आता या डिझाईन या ऑप्शन मध्ये तुम्ही मागाल ते डिझाईन तुम्हाला इथे रेडी टू यूज मिळणार आहे. ते कसं? बघा, या ठिकाणी मी सर्च केलं होळी वा झालेला सण आहे होळी. होळीवर क्लिक केलं की बघा होळीशी रिलेटेड सगळे डिझाईन तुम्हाला इथे मिळत आहेत, रेडी टू यूज. आता कसे वापरायचे ते बघूया. होळी हा पर्याय मी इथे टाकला होता आणि क्लिक केलं. बघा होळीचं डिझाईन आपल्या याच्यामध्ये आलेलं आहे. आता यात आपल्याला बदल करायचे. आपल्याला नको असलेल्या गोष्टी आपण उघडू शकतो, हव्या असलेल्या गोष्टी ठेवू शकतो. आता यात मला काय नको आहे बघा, मी थोडं झूम करतो. यातलं मला हे नको आहे, हे मी काढून टाकलं. माझा लोगो इथे मी घेणार आहे. बघा यातलं काय, विशिंग युअर होली, काय असेल ते त्यांचं. तुम्हाला हे नको असेल इथे रिप्लेस तुमचे वाक्य टाका, पाहिजे असेल तर ठेवा. थोडस खाली या. हा फोटो तुम्हाला नकोय, हा काढून टाकू शकता. तुमचा फोटो तिथे अपलोड करू शकता. तुम्हाला फक्त डिझाईन हवं म्हणून डिझाईन तुम्ही हे वापरू शकता, किंवा पाहिजे असेल तर तोही फोटो तुम्ही ठेवू शकता. म्हणजे हे सगळं डिझाईन जे आहे ते एडिटेबल आहे. तुम्ही यातले सगळे पार्ट डिलीट करू शकता. बघा प्रत्येक वर्ड तुम्ही यातलं हे हॅप्पी आहे ना, हे सुद्धा तुम्ही इथे बदलू शकता बरं का. असं नाही की ते फिक्स आहे का, असं नाही, ते बदलू शकता. आलं लक्षात? हॅप्पी होली. एवढंच नाही तर आणखी बघा, थोडस पुढे जाऊया. आपण हे डिझाईन घेतल्यानंतर बघा त्याने आपल्याला आणखी ऑप्शन इथे अवेलेबल करून दिले होळीशी रिलेटेड. आलं लक्षात? बघा इथे मी आणखी एक ऑप्शन घेतो, यावर क्लिक केलं, हॅप्पी होली. आलं? तुम्हाला पाहिजे ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. बघा ऍड पेज केलं, क्लिक केलं, या ठिकाणी डिझाईन तयार आहे. मला हे मी आधीही दाखवू शकत होतो. मॅजिक आहे का? डुप्लिकेट फोटो माहिती परत द्यावी. बरं ठीक आहे, तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही ते वारंवार बघून रेकॉर्डिंग मधून समजून घ्या. पण रिपिटेशन 2 तासात करणं शक्य नाही. मला एक सांगा, आता जे ऑप्शन आपण बघितलं, कोणतं ऑप्शन बघितलं? डिझाईनचं. हे डिझाईनचं ऑप्शन तुम्हाला आवडलंय का? कमेंट करून सांगायचं, कमेंट करून. मी फक्त होळी हा शब्द टाकला होता, डिझाईन मध्ये होळी हा शब्द टाकला होता. इथे आपण दिवाळी जर केलं तर दिवाळीशी रिलेटेड सगळ्या गोष्टी इथे मिळणार आहे. कमेंट करायची आहे, वाय कमेंट करा म्हणजे मला कळेल. हे ऑप्शन सगळ्यांसाठी खूप उपयोगाचं आहे. झालं, हे सणवारासाठी झालं, होळी दिवाळी बॅनर साठी. आता थोडस प्रोफेशनली बघूया आपण याच्याकडे.
माझे क्लासेस आहेत, मला क्लासेससाठी बॅनर करायचा आहे ऍडमिशनसाठी, तर फक्त इथे तुम्हाला ऍडमिशन म्हणायचंय. बघा ऍडमिशन साठीचे रेडी बॅनर आहे. झाला तयार बॅनर. यातला बॅकग्राऊंडचा हा फोटो तुम्हाला इथे नकोय, हा डिलीट करा आणि तुमचा बॅकग्राऊंडचा फोटो इथे अपलोड करा. तुमचा बॅकग्राऊंडचा फोटो जो असेल तो अपलोड करा. बघूयात माझ्याकडे आहे का एखादा. आहे, समजा थोड्या वेळासाठी हाच घेतो आणि हा फक्त इथे ड्रॅग करा. बघा हे बॅकग्राऊंड इथे आलंय. एक एक्झाम्पल म्हणून घेतलंय. इथे तुम्ही हे चेंज करून टाका, हे तुम्हाला नकोय, याच्याऐवजी वेगळं आहे तुम्हाला अक्षर भरायची ती भरा. हा फोटो इथे नकोय, हा काढून टाका. दुसरा एखादा फोटो तुमचा पाहिजे, तुमचा फोटो घ्या, किंवा तुम्हाला जो ठेवायचा तो फोटो तुम्ही ठेवू शकता. बघा मी हा फोटो घेतला, त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं. मला सांगायचं काय ते समजून घ्या तुम्ही. ओके. आणि हा आता कुठे बघतोय, इकडे बघतोय. मला इकडे नकोय, मला फ्लिप करून पाहिजे. याला मी हॉरिझॉन्टल फ्लिप केलं आणि इथे सेट केलं. बघा किती वेळ लागला. तुम्ही असं करू शकता. मला लक्षात. अपलोड मध्ये जातोय, मी जे अपलोड केले फोटो तेच दाखवतोय तुम्हाला. बघा हा मला बॅकग्राऊंड पाहिजे, इथे सेट केलं. जरा खाली येतो, सोडून देतो. ओके. म्हणजे तुम्ही पूर्ण डिझाईन तुमची जी मोर इन्फॉर्मेशन, तुमचा मोबाईल नंबर असेल, तुमचे काय बेनिफिट्स असतील, तुम्ही जे ह्या डिझाईनला सांगाल ना, ते हे डिझाईन तुम्हाला शोधून तुमचं डिझाईन रेडी करून देणार. मी याला फक्त ऍडमिशन म्हटलं होतं, इथे म्हटलं कार्ड. तर कार्ड सुद्धा तो वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड या ठिकाणी तुम्हाला क्रिएट करू शकतो, करून देऊ शकतो. बरं, मी आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या बऱ्यापैकी 90% तुम्हाला समजलेल्या आहेत, सोप्या भाषेत मी सांगितलेल्या आहेत. आता आपण थोडस होमवर येऊया. आतापर्यंत मी जे जे डिझाईन तुम्हाला क्रिएट करून दाखवलं, एक मिनिट. आतापर्यंत मी तुम्हाला जे जे डिझाईन या ठिकाणी क्रिएट करून दाखवलं, हे सगळे डिझाईन साठी मी एकच फक्त काय घेतलं होतं, इंस्टाग्रामची पोस्ट घेतली होती. पण आता मला माझं व्हिजिटिंग कार्ड करायचंय, माझा लोगो करायचा आहे, मला खूप माझ्या माझ्या ब्रँडसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मला क्रिएट करायच्या आहेत, तर त्या क्रिएट करू शकतो वन क्लिकवर. वन क्लिकवर क्रिएट करू शकतो आपण. लोगो पासून सुरुवात करूया. पुन्हा एकदा मी स्क्रीन शेअर करतो तुम्हाला. बघा आता मला लोगो क्रिएट करायचा. बरोबर बरोबर सांगणार आहे. मी इथे बघा वरती सर्च बॉक्सवर आलोय आणि लोगो फक्त टाईप टाईप केलेला आहे आणि एंटर केलं. लोगो टाईप केलं आणि एंटर केलेलं आहे. खाली आलो तर इथं कॅनवा टेम्पलेट मध्ये 10,000 प्लस लोगो आहेत. त्यातलं मला यातलं एकही नकोय. मी काय केलं, क्रिएट ब्लँक लोगो, कोरा लोगो. लोगो साठी लागणारी साईज बघा इथे ऑटोमॅटिक आलेली आहे. आता माझी इंडस्ट्री काय आहे त्यानुसार माझे आहेत क्लासेस. मी इंडस्ट्री टाईप केली क्लासेस. क्लासेसशी रिलेटेड बघा इथे तुम्हाला वेगवेगळे टेम्पलेट या ठिकाणी रेडी टू यूज आहेत. तुम्हाला आवडेल ते टेम्पलेट तुम्ही यातून घेणार. समजा माझी फूड कॅटेगरी, मी फूड टाकलं, फूडशी रिलेटेड लोगो इथे मिळणार आहे. असंख्य गोष्टी हो, मी सांगायला कमी पडतोय. आलं लक्षात. तुम्ही शोधाल तेवढं कमी आहे, शोधाल तेवढं. फूडशी रिलेटेड फूड कॅटेगरी घेतली. अहो एक लोगो मार्केटमध्ये बनवून दिला ना, तरीही तुम्हाला आज भरलेली फी वसूल झाली. आलं लक्षात. एक लोगो बनवून दिला, आज भरलेली फी वसूल झाली. एवढं मी सुटसुटीत तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. बरोबर की नाही. बघा डिझाईन मध्ये जे हे सगळं, फक्त साईज मी घेतली कसली, लोगो साठीची. मी सर्च केलं होतं लोगो साठी, फूडशी रिलेटेड लोगो घेतला. तुम्ही इथे काहीही टाका. डिजिटल मार्केटिंग करताय, डिजिटल मार्केटिंगचा लोगो पाहिजे, बघा डिजिटल मार्केटिंगचा लोगो इथे तुम्हाला मिळणार आहे. यावर क्लिक करा, तो लोगो इथे येतो. बरं एवढंच नाही, हा लोगो इथे क्रिएट झाल्यानंतर त्याचं कलर कॉम्बिनेशन तुम्ही इथे चेंज करू शकता. बघा मी यावर क्लिक केलं, मला हा कलर नकोय, मला हा कलर पाहिजे. बघा इथे कलर चेंज झाला. हा कलर इथं, हा नकोय, मला हा कलर पाहिजे. बघा इथे कलर चेंज झाला. मला हा कलर नकोय, मला दुसरा एखादा कलर पाहिजे. कोणताही तुम्हाला आवडेल ते कलर. म्हणजे मला सांगायचं काय की तुम्ही त्या पूर्ण डिझाईन मध्ये चेंजेस सुद्धा करू शकता. फॉन्ट सुद्धा बदलू शकता. तुम्हाला नकोय हा फॉन्ट, वेगळा फॉन्ट पाहिजे, तुम्ही बदलू शकता. बरोबर सांगतो
हे झालं लोगोच्या बाबतीत. आता लोगो बनवणं तुम्हाला सोपं झालंय का? तुम्ही तुमच्या बिझनेसचा लोगो आता बनवू शकता का? एस टाईप करा, वाय टाईप करा, तुमच्या बिझनेसचा लोगो तुम्ही बनवू शकता. फक्त काय करायचंय, होम पेज वर इथे सर्च मध्ये तुम्हाला सर्च करायचंय लोगो. आता तुम्हाला तुमचं बिझनेस कार्ड क्रिएट करायचंय. आता काय करायचं, बिझनेस कार्ड बघा इथे सर्च मध्ये यायचं, इथे टाकायचंय बिझनेस कार्ड. बिझनेस कार्ड बघा इथे ऑप्शन आहे बिझनेस कार्ड, यावर क्लिक करा. तुम्ही तुमच्या व्यवसायाचं बिझनेस कार्ड क्रिएट करू शकता. बघा असंख्य इथं कॅनव्हा टेम्पलेट मध्ये आलो, क्रिएट अ ब्लँक बिझनेस कार्ड. नेहमी ब्लँक घ्यायचं सुरुवातीला, मला वाटलं तर तुम्ही त्यातून परत ह्या डिझाईन मधनं शोधू शकता. पण इथं मी ब्लँक बिझनेस कार्ड घेतलं आणि इथे परत सर्च केलं, माझे क्लासेस आहे, क्लासेसशी रिलेटेड व्हिजिटिंग कार्ड, बिझनेस कार्ड म्हणजेच व्हिजिटिंग कार्ड. ओके, हे तुम्हाला इथे मिळालेलं आहे. तुम्ही ते विषय जो देणार ना त्यानुसार जे बिझनेस कार्ड आहे त्याचं डिझाईन तुम्हाला इथे मिळणार आहे. बघा मी डिजिटल मार्केटिंग घेतलं, त्याच्याशी रिलेटेड बिझनेस कार्ड. समजा मी ते क्लिक केलं, इथे क्लिक केलं, बघा महत्वाचं सांगतो, बिझनेस कार्डला दोन्ही बाजू असतात. बघा इथे दोन्ही बाजू आपल्याला दिलेल्या आहेत. त्याला प्लस केलं की दुसरी बाजू आपल्याला घेता येते. बघा ही पहिली बाजू आणि ही दुसरी बाजू, पहिली बाजू दुसरी बाजू. अलग लक्षात, तुमचं बिझनेस कार्ड या ठिकाणी मला हे आवडलं म्हणून मी घेतलं. यातले तुमची जी माहिती ती तुम्हाला चेंज करायची, तुमचा लोगो असेल, तुमची माहिती सगळी ती चेंज करायची. तुमचं बिझनेस कार्ड विदिन 5 मिनिटांमध्ये तयार होणार आहे. आलं लक्षात, बिझनेस कार्ड व्यवसायासाठी लागणाऱ्या गोष्टी मी सांगतोय. लोगो, बिझनेस कार्ड झालं, आणखी काय, फ्लायर असतं, हँडबिल असतं, बरोबर, हँडबिल असतं, तेही आपल्याला लागतं. फ्लायर लागतं म्हणजे आपल्या बिझनेसची ऍड करण्यासाठी. पुन्हा एकदा होम बटनावर आलो बघा मी, आणि इथे क्लिक केलं, मी फ्लायर म्हटलं, एफ टाईप केला की लगेच इथे फ्लायर ऑप्शन आपल्याला मिळेल. क्लिक केलं, फ्लायर, फ्लायरच्या साईज पण आपोआप येतात. इथे मी ब्लँक फ्लायर घेतलं, ब्लँक पेज घेतलं, व्यवसायाची जाहिरात करायची, हँडबिल वाटायचे, क्लासेस आहे माझे आणि क्लासेसचं हँडबिल वाटायचंय, त्याची जाहिरात मला करायची आहे. बघा या ठिकाणी मी असंख्य जाहिराती या ठिकाणी मिळतात. माझं स्कूल आहे लहान मुलांचं, स्कूल ऍडमिशन मला पाहिजे आहे ना, ऍडमिशन स्कूलसाठी क्लिक केलं, स्कूलसाठी ऍडमिशन असंख्य आहे. बघा क्लिक केलं, फ्लायर तयार आहे. आपला डेटा तुम्हाला चेंज करायचा आहे, तुम्ही चेंज करू शकता. बघा फ्लायर रेडी टू यूज, तुम्हाला काही वेगळं करायचं नाहीये, काही वेगळं करायचं नाहीये. बघा इथे तुम्ही असंख्य फ्लायर्स तुम्ही क्रिएट करू शकता, यातला डेटा चेंज करू शकता, यातले फोटो चेंज करू शकता, तुम्हाला पाहिजे ते. पण एक सेंट्रल आयडिया की बाबा ब्लँक होतो, मला आयडिया मिळाली, यासाठी हे डिझाईन आहे. जवळपास 95% गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला समजून सांगितलेल्या आहेत आणि मी आशा करतो की तुम्हाला या समजल्या पण असतील. समजल्यात का तुम्हाला या सगळ्या गोष्टी? बघा आपण जवळपास पावणे 2 तासांपासून मी तुम्हाला ह्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे समजून सांगत आहे. मला समजल्यात की ह्या सगळ्या गोष्टी? कमेंट करा. बर, आतापर्यंत आपण हा जो प्लॅटफॉर्म बघितला हा आहे कॅनव्हाचा प्लॅटफॉर्म. हे आपण पहिल्यांदा सुरुवातीलाच बघितलं की आपण लॉग इन कुठं केलं होतं, तर कॅनव्हावर लॉग इन केलं होतं. त्याची URL मी तुम्हाला दाखवतो. बघा मी स्क्रीन शेअर केली आहे, स्क्रीन शेअर केलेली. दिसत आहे सर. आता मी तुम्हाला कुणालाही अनम्यूट करत नाही, तर गडबड गोंधळ करू नका. ओके, हा, तर बघा इथे ही URL आहे, यातली तुम्हाला फक्त एवढीच URL टाकायची असते, canva.com. तुम्ही गुगल वापरता त्यावर ही URL टाकायची असते, किंवा तुमच्या मोबाईल मध्ये तुम्हाला काय करायचं असतं, ऍप्लिकेशन घ्यायचं असतं, जे सुरुवातीलाच मी सांगितले, परत परत सांगत नाही. हे ऍप्लिकेशन एकदा घेतलं की तुम्ही ते वापरू शकता, बरोबर की नाही? आता ह्या हो सर. सगळ्या ऍसेट, हा बोला बोला. पण हे लॅपटॉप साठी पण वापरू शकतो आणि मोबाईल साठी पण वापरू येस शकतो ना? येस, सेम सेम. मोबाईल मध्ये ऍप्लिकेशन घ्यायचं आहे तुम्हाला फक्त, लॅपटॉप मध्ये सुद्धा ऍप्लिकेशन आहे याचं, लॅपटॉपचंही अच्छा. ऍप्लिकेशन आहे, लॅपटॉपलाही तुम्ही ते घेऊ शकता. पण मोस्टली मी काय करतो, URL थ्रू तिथे लॉग इन करतो. ओके, ओके ओके सर, ओके हा, सर. चला. तर आणखी पुढे जाऊया. ह्या ज्या सगळ्या ऍसेट आहेत ना, आता तुम्हाला दुसरी एक गंमत मी दाखवतो आधी. बघा या ठिकाणी मी होमवर आलेलो आहे, इथे मी क्लिक केलं तर हे माझं प्रोफाईल आहे. बघा डिजिटल माऊली, मी या मेल आयडीने लॉग इन झालेलो आहे आणि यात माझ्या वेगवेगळ्या प्रोफाईल दिसत आहेत.
यात माझ्या वेगवेगळ्या प्रोफाईल दिसतात. मी अनेक प्रोफाईल मध्ये काम करतो विषयानुसार. त्यातली एक प्रोफाईल समजा मी या ठिकाणी काय केली, लॉग इन केली. कोणती एक करू, चला ही केली आणि मी इथे लॉग इन झालोय. ओके. आता गंमत मला तुम्हाला दाखवायची आहे. आता मी काय केलं, एक नवीन डिझाईन क्रिएट करायला घेतलं. कोणतं एक डिझाईन मी क्रिएट करायला घेतो, थंबनेल घेतो. हा, याच्यामध्ये तुम्ही थंबनेल बघा, युट्यूबर असतील त्यांना थंबनेल क्रिएट करायला लागतं, ते पण यात होतं बरं का. बघा, रेडी टू यूज थंबनेल आहे तिथे. आता गंमत बघा बरं का, मला जे सांगायचंय त्याकडे लक्ष द्या. बघा, मी कोरं पेज घेतलंय आणि आता एलिमेंट्स मध्ये गेलो आणि इथे कॅटेगरी सुरू केली मी सर्च करायला. अजून मला 2-3 गोष्टी महत्वाच्या सांगायच्या. आणि इथे सी ऑल म्हटलं आणि यावर काय केलं, क्लिक केलं, तर हा फोटो इथे आला हो. पण काय झालं बघा, इथे कॅनव्हाचं बॅकग्राऊंड दिसतंय का तुम्हाला, ब्लर झालेलं वॉटरमार्क आलेला दिसतो का? हो सर. दिसतो. म्हणजे मी या अगोदर जे जे इलेमेंट्स वापरले त्यावर वॉटरमार्क होता का? नव्हता. नाही. आता वॉटरमार्क दिसतोय. हो. आलं लक्षात? मग तो काय म्हणतोय बघा इथं, अपग्रेड युअर प्लॅन म्हणतोय ना. म्हणजे तुम्हाला याचा एक बेसिक प्लॅन घ्यायला लागणार आहे. मी रिकमेंडेड करत नाहीये, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगितले. आपण छोटे व्यावसायिक आहोत, खूप छोटे व्यावसायिक आहोत, त्यानुसारच मी तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगणार आहे. तुम्ही हे पुढचे 10 मिनिट का महत्वाचे आहेत, तुम्ही कुणीही लेफ्ट होऊ नका. मी तुम्हाला काही सांगणार आहे, हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत. बघा, त्या ठिकाणी मी जे एलिमेंट्स घेतलेत ना त्यावर वॉटरमार्क आलेला आहे. काही एलिमेंट्स फ्री मध्ये पण आहेत. बघा, पुढचे काही एलिमेंट्स, आता यावर क्लिक केलं, हे एलिमेंट्स फ्री आहे, यावर कुठेही वॉटरमार्क नाही, हे तुम्ही यूज करू शकता. ओके. हे एलिमेंट्स मी घेतलं, यावर वॉटरमार्क आहे. ओके. याआधी मी तुम्हाला दाखवलेल्या एलिमेंटवर कुठे वॉटरमार्क नव्हता. ओके. ही एक दुसरी गोष्ट लक्षात घ्या. आता यामध्ये मी याला करतो लॉग आउट. ओके, मला जी गोष्ट दाखवायची होती वॉटरमार्क आणि विदाउट वॉटरमार्क, आता मी याला करतो लॉग आउट. माझ्या याला बघा, इथून लॉग आउट करतो. लॉग आउट, बघा मी लॉग आउट केलंय आणि होम पेजवर आलोय. बघा, जिथून आपण लॉग इन झालो होतो ना त्या पेजवर मी इथे आलेलो आहे. माझ्या 2 प्रोफाईल इथे दिसत आहेत. आता या ठिकाणी वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर बघा, इथे प्लॅन अँड प्राइसिंग नावाचं ऑप्शन आहे. प्लॅन अँड प्राइसिंग नावाच्या ऑप्शनवर क्लिक केलं, इथे बघा प्लॅन आपल्याला दिसत आहेत. यामध्ये फ्री प्लॅन, या फ्री प्लॅन मध्ये पण तुम्ही डिझाईन क्रिएट करू शकता. त्यामध्ये खूप सारे ऍसेट आहेत. प्रो प्लॅन आहे, टीम प्लॅन आहे, एंटरप्राइजेस प्लॅन आहे. आता जर आपण प्रो प्लॅन मध्ये, फ्री प्लॅन मध्ये आपण काय काय करू शकतो ते इथे दिलेलं आहे. करू शकतो आपण सगळ्या गोष्टी वापरू शकतो. तर लिमिटेड ऍसेट आपल्याला मिळते, लिमिटेड, आणि ते आपल्याला शोधायला खूप वेळ लागतो. आलं लक्षात? त्याच्यानंतर शेजारी दिलेला आहे प्रो प्लॅन. बघा, इथे जर गेलं प्रो प्लॅन, या प्रो प्लॅन मध्ये गेल्यानंतर बघा, जर आपण इथे सी प्राइस म्हटलं तर आपल्याला इथे बघा प्राइस बघायला मिळते. एका महिन्याची प्राइस आहे 500 रुपये आणि 12 महिन्याची प्राइस आहे 4,000. आपण छोटे व्यावसायिक आहे, आपल्याला हे विकत घ्यायचं नाही. मी पहिलंच सांगतो, मी काय प्रमोशन करत नाही, मी फक्त प्राइस दाखवतोय, त्या बघून घ्या. आलं लक्षात? इथे बघा 12 महिन्याची प्राइस आहे 4,000. म्हणजे जर हे आपल्याला प्रो व्हर्जन मध्ये सगळे ऍसेट वापरायचे असतील तर 4,000 वर्षाला पे करायला लागतात, एका महिन्याला 500 रुपये. कॅनवा फ्री मध्ये तुम्ही काय काय वापरू शकता बघा, इथे दोन्हींचं कम्पॅरिझन आपल्याला दिलेलं आहे. इझी ड्रॉप अँड ड्रॉप एडिटर. ओके, 1 मिलियन प्लस प्रोफेशनली डिझाईन यामध्ये दिलेलं आहे. असं नाही की काहीच दिलेलं नाहीये. 100 प्लस 1,000 प्लस डिझाईन टाईप दिलेले आहे, सोशल मीडिया पोस्ट असतील. 3 मिलियन स्टॉक फोटो दिलेले आहेत. AI फक्त हे शोधायला आपल्याला लागतात, लगेच मिळत नाही. आणि या प्लॅन मध्ये जे आहे ते आपल्याला सगळं अनलिमिटेड दिलेलं आहे, सगळं प्रीमियम अनलिमिटेड दिलेलं आहे, सगळं आपण वापरू शकतो. कुठेही वॉटरमार्क येणार नाही, काही नाही, काय नाही. तुम्ही तिथे टाईप केलं की ते तुम्हाला ऍसेट मिळते. या 2 गोष्टी इथे दिलेल्या आहेत. या आपल्याला परचेस करायच्या नाहीत. मी पुन्हा एकदा सांगतो, या आपल्याला परचेस करायच्या नाहीत. ओके, इथपर्यंत समजलंय तुम्हाला? समजलंय. आता मग सर परचेस करायच्या नाही तर मग काय करायचं? परचेस करायचं नाही तर मग काय करायचं? मला तर डिझाईन शिकायचं आहे, डिझाईन करायचं आहे. मी तुमच्यासाठी तुम्हाला एक सिंपल, साधे आणि एकदम परवडणार
हे याची वर्षाची प्राइस आहे 4,000 रुपये, वर्षाची प्राइस 4,000 आहे. हे तुम्हाला वापरायचंय. या किमतीला असतं तर सर मी घेतलं असतं, या किमतीला असतं तर मी घेतलं असतं, तुमची किंमत फक्त मला टाका. सगळ्या गोष्टी सर मी क्रिएट केल्या, सगळे डिझाईन माझे क्रिएट झाले, पण हे डिझाईन मी डाउनलोड कसे करायचे किंवा वापरायचे कसे किंवा दुसऱ्यांना पाठवायचे कसे किंवा प्रिंट करायचे कसे हे तुम्ही सांगितलंच नाही, नाहीच सांगितलं मी. तर बघा या ठिकाणी समजा मी हे डिझाईन क्रिएट केलेलं आहे. बघा या ठिकाणी मी हे डिझाईन क्रिएट केलंय. आता बघा तुम्ही जे डिझाईन बघून आलायत ना, ते हे डिझाईन आहे बघा, यातच क्रिएट केलेलं आहे. मी पूर्ण 100% हेच वापरतो. बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन मी क्रिएट केलेले आहेत. हेच डिझाईन बघून तुम्ही आलेला आहात या वर्कशॉपमध्ये, बरोबर ना? बघा आणखी एक माझा दुसरं डिझाईन मी तुम्हाला दाखवतो, ते यातलंच आहे. 8 नंबर ज्याच्यात मी केलेलं असेल ते 8. हे डिझाईन यातलंच आहे. ओके, आम्ही अबॅकस पण शिकवतो. हा. तर आता हे डिझाईन मला वापरायचंय. बघा या ठिकाणी शेअर नावाचं ऑप्शन आहे, या शेअर नावाच्या ऑप्शनवर मी क्लिक केलं. शेअर नावाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर डाउनलोड नावाचं ऑप्शन मला मिळालं. डाउनलोडवर मी क्लिक केलं. डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर बघा इथे फाईलचे टाईप आहेत, वेगवेगळे टाईप आहेत. जेपीजी मध्ये पाहिजे, पीएनजी मध्ये पाहिजे, पीडीएफ मध्ये पाहिजे. पीडीएफ प्रिंटसाठी आवश्यक आहे तर पीडीएफ प्रिंट करायला लागतं, हे लक्षात ठेवा. व्हिडिओ मध्ये पाहिजे, गिफ्ट मध्ये पाहिजे, हे सगळे ऑप्शन मला माहिती आहेत. यातल्या कोणत्याही ऑप्शन मध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता. मला जेपीजीत करायचंय, मी जेपीजी वर क्लिक केलं. त्याची साईज बघा इथे कमी जास्त करू शकतो, त्याची क्वालिटी या ठिकाणी कमी जास्त करू शकतो, लार्ज, स्मॉल, मीडियम. जर हेच व्हिडिओ स्वरूपात असेल तर 4K मध्ये सुद्धा काय होतं, डाउनलोड होतं. बघा या ठिकाणी बघा 1080 बाय 1080 पिक्सल आहे, हे मी वाढवलं तर बघा इथे पिक्सल वाढतं, 4K मध्ये होतं. आता हा व्हिडिओ नाहीये त्यामुळे तो 4K दाखवत नाही. आपण व्हिडिओ बघूया एखादा. हा हे व्हिडिओ ओके. बघा हा 4K मध्ये मला डाउनलोड करायचा आहे. शेअर मध्ये गेलो, डाउनलोड मध्ये गेलो. बघा इथे आता हा HD आहे, याला 4K करूया. हे वाढवलं की ते 4K होतं बघा. झाला. इथे फक्त तुम्हाला डाउनलोड म्हणायचं आहे. बघा हे डाउनलोड होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. जास्तच तुम्ही सगळ्या प्रकारचा मीडिया जो आहे तो इथून डाउनलोड करायचा आहे. फाईल टाईप तुम्ही निवडायची, तुम्हाला जेपीजी पाहिजे, पीएनजी पाहिजे, पीडीएफ पाहिजे, त्यानुसार तुम्ही टाईप निवडायचा आहे आणि डाउनलोड करायचं आहे. हे समजलं का? कमेंट करून सांगा समजलंय का, कसं घ्यायचं तुमच्या त्याच्यामध्ये, कसं वापरायचं. आता मी ते डाउनलोडला टाकलंय, आता ते डाउनलोड होत आहे. झालं डाउनलोड की कळेल आपल्याला. व्हिडिओ आहे, थोडा वेळ घेणार आहे, त्यापेक्षा आपण एक जेपीजी डाउनलोड करूया, लगेच डाउनलोड होईल. बघा शेअर वर गेलो, डाउनलोड मध्ये गेलो, जेपीजी ऑप्शन निवडलं, त्याची क्वालिटी सेट केली आणि डाउनलोड मध्ये. बघा डाउनलोड झालंय. ते फोल्डरवर क्लिक केलं, आपल्या कम्प्युटरमध्ये आलेलं आहे ते. डबल क्लिक केलं, ते ओपन होईल. झालंय का डाउनलोड? बघा लक्षात. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तुमचे ऍसेट या ठिकाणी डाउनलोड करू शकता. आलं लक्षात? स्क्रीन शेअर केलेली आहे, मी स्टॉप करतो आणि आता मुख्य विषयावर येतो. आता हे जे प्रो व्हर्जन आहे ते तुम्हाला हवं असेल तर मार्केट प्राइस पेक्षाही कमी देणार आहे, फक्त 149 रुपयांनी देणार आहे. आता हे तुम्हाला पाहिजे असेल 149 रुपयांमध्ये, तर मी तुम्हाला लगेच त्याचं ऍक्टिव्हेशन देणार आहे, तुम्हाला लगेच त्याचा ऍक्सेस मी देणार आहे वेबिनार संपण्याच्या आतच. 149 रुपयात मी देणार आहे आणि हे आजच मी 400 रुपयापर्यंत विकलेलं आहे, 400 रुपयापर्यंत दिलेलं आहे, पण आजच्या बॅचला 149 रुपयामध्ये मी देणार आहे. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी काय करायचं आहे,
तुम्हाला जर पाहिजे असेल तर बघा मी कितीला विकलंय हे तुमच्या लक्षात येईल. मी एकदा स्क्रीन शेअर करतो म्हणजे तुम्हाला कळेल की मी कितीला दिलंय या अगोदर. 349 ला इथून दिलेला आहे मी. पण ह्या वेळेस मी फारच कमी प्राइस या ठिकाणी ठेवलेली आहे. विचार करण्यासाठी वेळ दिलाय बरं का तुम्हाला. हा बघा इथे कॅनवा. क्यू आर कोड जर तुम्ही स्कॅन केला ना तर तुम्हाला त्याची प्राइस किती आहे ती दिसेल. आलं लक्षात. ह्या प्राइसला तुम्हाला मी देणार नाहीये. ही प्राइस असेल 349 किंवा 449 किंवा 499 किंवा 399 अशी प्राइस या ठिकाणी असेल. पण मी 149 रुपयात ह्याच बॅचला देतोय 1 वर्षासाठी. 1 वर्षासाठी 149 रुपये 1 वर्षासाठी. 1 महिन्यासाठी नाही 1 वर्षासाठी देतोय. आता तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर काय करायचं तुम्हाला गुगल पे फोन पेने हा नंबर मी इथे दिला बघा. क्यू आर कोडवर पेमेंट करू नका. तो क्यू आर कोड जास्त किमतीचा असेल. मला मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवर पेमेंट करायचं आहे 149 रुपये. पेमेंट केल्यानंतर त्या पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर त्याच्या खाली तुमचा मेल आय डी पाठवायचा आहे ज्या मेलवरनं तुम्हाला ऍक्टिव्हेट करायचं आहे. तो मेल तुम्हाला पाठवायचा आहे आणि तुमचं नाव एक पाठवायचं आहे. या 3 गोष्टी पाठवायच्या स्क्रीनशॉट मेल आय डी आणि नाव. या 3 गोष्टी याच नंबरला पाठवायच्या आहे. लगेच आपलं वर्कशॉप संपण्याच्या आधीच तुम्हाला मी ऍक्टिव्हेट करून देणार आहे. मोबाईल नंबर स्क्रीनवर आहे. पुढच्या 10 मिनिटात मला सांगा 10 ते 15 मिनिटात आपण म्हणजे संपवणारच आहोत. ऍक्टिव्हेशन करून देणार आहे तुम्हाला आणि आपलं वर्कशॉप या ठिकाणी संपणार आहे. 9765997682 हा माझा पर्सनल नंबर आहे. ज्ञानेश्वर काळे नावाने आहे. त्यावर गुगल पे फोन पे हे दोनच ऑप्शन वापरा तुम्ही. या दोन्हीपैकी तुम्ही पेमेंट करू शकता. 149 रुपये पेमेंट करायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुमचा याच नंबरला पाठवा किंवा किंवा त्या नंबरला पाठवा. तुम्हाला जे शक्य आहे 2 नंबर आहेत माझे दोन्ही याच्यामध्ये तुम्ही आहात. स्क्रीनशॉट पाठवायचा मेल आय डी पाठवायचा आणि नाव पाठवायचं आहे. तर तुम्ही जो मला स्क्रीनशॉट पाठवलाय ती ऑफर आज नाहीये. कारण काय होतं ह्या ऑफर सुद्धा वर्ण खालपर्यंत येतात. अलग लक्षात. त्यामुळे तुम्हालाही त्यावेळेस दिलेली ऑफर होती खरं तुम्ही त्यावेळेस का घ्यायला पाहिजे होतं पण ती ऑफर आज नाही. 99 ची ऑफर आज नाहीये. आज ऑफर आहे 149 रुपयाची. जास्त होत आहेत का 149 रुपये? जास्त होत असतील तर सांगा. फ्लेक्झिबल माणूस आहे पण 149 रुपये ही स्टँडर्ड प्राइस आहे. पण ज्याला शक्य होत नाही त्याच्यासाठी आपण बघूया काय करता येईल का. नाव आणि मेल आय डी टाका सर म्हणजे मला कळेल कुणाचं पेमेंट आलंय. शेख शहादुल यांचं पेमेंट रिसिव्ह झालेलं आहे. मेल आय डी टाका सर तुमचा म्हणजे मला तुम्हाला ऍक्टिव्हेशन करता येईल. माझा मोबाईल नंबर बघा 9765 997682 हा माझा मोबाईल नंबर आहे.
सरांना ऍक्टिव्हेशन देतोय. तर तुमचं पेमेंट रिसिव्ह झालेलं आहे. मेल आय डी पाठवा सर ऍक्टिव्हेशन साठी. SK शेख सर, मला मेल आय डी पाठवा. ओके. सचिन काळे सर, तुमचे या ठिकाणी पैसे रिसिव्ह झालेले आहेत. ओके. आता फोन उचलणं शक्य होणार नाही अश्विनी मॅडम. ओके. 2 मिनिट मला बघू द्या कुणाकुणाचे पैसे आले. सचिन काळे सर, KNSV 2008 @, सर जीमेलचा आहे का? जीमेलचा मेल आय डी द्या सर, तुम्ही जीमेल वर ऍक्टिव्हेट होईल ते. काळे सर. शेख सर. शेख. SARGAMTITITAL ओके. सर झाले. हडप सरच्या अश्विनी मॅडम, तुमचं पेमेंट आलेलं आहे. आडनाव टाका तुमचं आडनाव. अश्विनी ट्रॅव्हल्स. बरं ठीक आहे, अश्विनी ट्रॅव्हल्स नावानेच करूया. gmail.com. अश्विनी ट्रॅव्हल्स नावाने आलेला आहे. 3 पेमेंट आले. सचिन काळे, शेख सर, अश्विनी ट्रॅव्हल्स. ओके. हे कुणाचं आलंय पेमेंट? दीपाली ऐवळे. पेमेंट आलेला आहे. श्रेया ऐवळे नावाने मेल आय डी दिलेला आहे. gmail.com. ओके.
अजून कोणाचं पेमेंट आलंय? विजय कुराणे पेमेंट आलेला आहे. विजय कुराणे 81@gmail.com. ओके. सुनील आरेकर सर पेमेंट आलेला आहे. सुनील आले सुनील arelk.gmail. ओके. सुनील सर तुमचंही पेमेंट आलेलं आहे. पेमेंट बाकी आहे. ओके. सपना मंचित सर. ओके. काय सपना मंचित मेल आय डी बरोबर टाका. gmail.com. ओके. पेमेंट मी बघित नाही, तुमचे स्क्रीनशॉट बघूनच मी सांगतोय फक्त. ओके. सचिन काळे सर तुमचा मेल आय डी आलेला आहे. ओके. बरं, आता मी नाव वाचतो बघा. याच्या व्यतिरिक्त तुम्ही पेमेंट केलंय का? सचिन काळे सर, शेख शहाबुल सर, अश्विनी ट्रॅव्हल्स, दीपाली आईवळे, विजय कुराणे, सुनील अलेलकर सर, सपना मंचित मंचिकटला वॉटेवर. एवढे पेमेंट माझ्यापर्यंत स्क्रीनशॉट आलेले आहेत. या व्यतिरिक्त कुणाचं पेमेंट पाठवलंय का? मला कमेंट करून सांगा. या व्यतिरिक्त कोणी पेमेंट पाठवलंय किंवा नाव राहिलंय असं कोणी आहे का? हे ऍक्टिव्हेशनला मी टाकणार आहे आता थोड्या वेळाने. ऍक्टिव्हेशनला टाकल्यानंतर उद्या दुपारपर्यंत तुम्हाला मेल येईल. मेल आल्यानंतर तुम्हाला ऍक्सेस मिळतो. ओके. या व्यतिरिक्त कुणाचं नाव राहिलंय, पेमेंट पाठवलंय पण माझ्याकडे रेकॉर्ड झालं नाही असं कोणी आहे का? सचिन काळे, अश्विनी शहादूल, सॉरी शेख शहादूल, अश्विनी ट्रॅव्हल्स, दीपाली आईवळे. ओके. विजय कुराणी, सुनील सर, सपना मॅडम. ओके. यांचे पेमेंट आलेले आहेत. मला उद्या दुपारपर्यंत तुमचा ऍक्सेस मिळून जाणार आहे. या व्यतिरिक्त कुणाला पेमेंट करायचं आहे असं कोणी आहे का? प्लीज सेंड रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग उद्या संध्याकाळपर्यंत मिळणार आहे.